हॅलो, इंडक्शन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या या प्रथम सत्रात मी डॉक्टर अर्चना अंभोरे आपणा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. विद्यार्थिनींनो, आजच्या या दिवशी तुमच्यासाठी महाविद्यालय पदवी सोबतच आणखी कुठले कुठले कोर्स घेत आहे आणि कुठल्या कुठल्या कोर्सची तुम्हाला ब्रेड आणि बटर मिळवण्यासाठीची मदत होणार आहे, त्या सर्व कोर्सेसची माहिती आजच्या या सत्रात आपल्याला देणार आहे. सर्वप्रथम तत्वज्ञान विभागाचे प्राध्यापक अजय शिंगाडे सर, योग थेरपी असिस्टंट, हा जो एक कोर्स आपल्याकडे NSQF च्या अंतर्गत, NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, या योजनेअंतर्गत जो एक आपल्याकडे कोर्स सुरू झालेला आहे, त्या कोर्स संबंधी सर्व माहिती घेऊन येत आहेत प्राध्यापक शिंगाडे सर. शिंगाडे सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करते आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय आणि ऑनलाइन इंडक्शन प्रोग्राम फॉर UG स्टूडेंट चा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये महाविद्यालयामध्ये काल आपण सगळ्यांनी जे ऐकलं, माननीय प्राचार्य महोदय डॉक्टर देवेंद्र व्यास सर यांनी जे काही इन्स्टिट्यूशनल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, त्यामध्ये महाविद्यालयामध्ये आपल्याकडे अनेक जे काही UG आणि PG चे कोर्सेस चालतात, त्या कोर्सेस विषयी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. महाविद्यालय या कोर्सेस शिवाय इतरही जे काही कोर्सेस आहेत, जे विद्यार्थिनींच्या कौशल्य निर्माणासाठी आवश्यक आहेत, या कोर्सेस साठी सुद्धा बऱ्याच दिवसापासून प्रयत्नरत होतं. बऱ्याच मेहनतीनंतर, अथक प्रयत्नानंतर महाविद्यालयाचं मॅनेजमेंट, माननीय प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास सर यांचं मार्गदर्शन, यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कोर्स NSQF अंतर्गत जे काही कोर्सेस आहेत, ते कोर्सेस आपण सुरू करतो आहोत आणि या कोर्सेस मध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. NSQF कोर्सेस महाविद्यालयामध्ये यावर्षी महाविद्यालयाने 3 कोर्सेससाठी
प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न सफल झाले. आपल्याला नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नवी दिल्ली यांच्याकडून 3 अभ्यासक्रमांसाठी मान्यता मिळाली. हे तिन्ही अभ्यासक्रम आपण 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये सुरू करतो आहोत. हे कोर्सेस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहेत याच्या पुढे मी बोलणारच आहे. मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळेजण 12वीची परीक्षा देऊन महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि कोरोनामुळे आपल्याला महाविद्यालयीन जीवनाची मजा किंवा अनुभव महाविद्यालयीन जीवनाचा जो थरार असतो तो कोरोनामुळे अनुभवायला येत नाही. परंतु निश्चितच मला आशा आहे, आपल्या सर्वांना आशा आहे की लस आपण महाविद्यालयीन जे जीवन आहे ते पूर्वीप्रमाणे जगू. तोपर्यंत तरी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच क्लासेस कंडक्ट करायचे आहेत. तसं मूळ विषयाकडे मी जाण्यापूर्वी काही प्रश्न तुम्ही पुढे ठेवतो आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं जॉईन आहात युट्यूबवर, त्या युट्यूबच्या लाईव्ह चॅटबॉक्स असतो, त्या चॅटबॉक्स मध्ये त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून टाईप करून द्यायची आहेत. अर्थात हे जे काही प्रश्न आहेत स्क्रीनवर तुम्हाला जे काही दिसणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं, अर्थात सगळी ही चित्र आहेत, फोटोज आहेत, ते तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवायची आहेत. पहिलं चित्र किंवा पहिला फोटो मी तुमच्या शेअर करतो आहे. तुम्हाला हे जे काही चित्र या स्क्रीनवर, हा फोटो स्क्रीनवर दिसतो आहे, महान अशा व्यक्ती कोण आहेत हे तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. मी वेट करतो आहे. हे प्रश्न अर्थातच मुलींसाठी आहेत, विद्यार्थिनींसाठी आहेत. राजेश्वरी खरोटे या विद्यार्थिनींनी पाठवलेला आहे, सावित्रीबाई फुले. व्हेरी गुड, अत्यंत अचूक आणि योग्य उत्तर राजेश्वरीने दिलेलं आहे. अनेकांनी उत्तर त्या देत आहेत. थँक्यू. यानंतरचा पुढचा जे चित्र आहे, पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न हा या प्रश्नाचं उत्तर शिक्षकही देऊ शकतात असं मी म्हणेन. आधीचा जो प्रश्न होता तो विद्यार्थिनींसाठी होता, परंतु नंतरचं जे चित्र किंवा फोटोग्राफ येणार आहे तुमच्या स्क्रीनवर, तो फोटोग्राफ कोणाचा आहे हे ओळखायचं आहे. यामध्ये शिक्षक सुद्धा सहभाग घेऊ शकतात. आपल्याला सध्या जे ब्लॅक अँड व्हाईट एक स्क्रीनवर फोटो दिसत आहे, हा फोटो कोणाचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि चॅटबॉक्स मध्ये लिहून कळवायचं आहे. ओके, मी वेट करतो आहे. शिक्षकांनी सुद्धा या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे, सहभागी व्हायचं आहे. मी माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक मित्रमैत्रिणी यांना अशी विनंती करतोय की त्यांनी हा स्क्रीनवर शेअर होत असलेला फोटो जो आहे, व्हेरी गुड साक्षीने अगदी
अचूक उत्तर दिलेलं आहे साक्षी मुंगीकर या विद्यार्थिनीसाठी मी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करतो आहे की तिनं अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी आहेत. ज्याप्रमाणे मी पूर्वीचं जे चित्र शेअर केलं होतं आपल्याशी, ते चित्र किंवा तो फोटो होता भारताची पहिली शिक्षिका आणि महान समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचा. तसंच दुसरं जे चित्र आहे ते दुसरं चित्र आनंदीबाई जोशी यांचं आहे. अनेकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, सगळ्यांचं अभिनंदन. चैताली गोखले, नारायण गोचरे, राजवाडे मॅडमने सुद्धा दिलेलं आहे. अनेकांची सगळ्यांची नावं मी वाचू शकत नाही. पुढचं चित्र तुमच्या समोर येत आहे आणि हा फक्त आणि फक्त विद्यार्थिनींसाठी आहे हा प्रश्न. हे चित्र तुम्हाला ओळखायचं आहे. हे चित्र कोणाचं आहे आणि चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेत असताना तुम्ही सुरुवातीला प्रॉस्पेक्टस लायब्ररी मधून घेतात आणि महाविद्यालयामध्ये तुमचा प्रवेश फॉर्म भरून निश्चित केला. प्रॉस्पेक्टस जर तुम्ही वाचलं असेल, व्हेरी गुड. पियुष देशमुख यांच्या नावाने मेसेज आलेला आहे किंवा उत्तर आलेला आहे. इंद्रायणी घुगरे, दर्शन इंगळे यांनी सुद्धा ठेवलेलं आहे. राधादेवी गोयंका यांचं हे चित्र आहे. थँक्यू. अनेकांची उत्तरे येत आहेत. व्हेरी गुड. अनेकांची अचूक अशी उत्तरे येत आहेत. म्हणजे आतापर्यंत मी जे 3 फोटो शेअर केले त्याच्यामध्ये एकही मला चुकीचं उत्तर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर जी दुसरी स्लाइड शेअर होत आहे त्यामध्ये तुम्हाला एक चित्र दिसत आहे. हे चित्र कशासाठी ओळखायचं आहे आणि चॅटमध्ये आता जसं तुम्ही लिहून पाठवत आहात तसंच लिहून पाठवायचं की सध्या तुमच्या स्क्रीनवर जे एक चित्र फ्लॅश होत आहे दिसत, ते चित्र कशात किंवा काय आहे, कोणतं स्थळ आहे याबद्दल तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. थोडं प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला चित्र ओळखता येईल. स्क्रीनवर सध्या एका वास्तूचं भव्य अशा व्हेरी गुड. चैताली गांगे यांनी लिहून पाठवले लालासर बालाजी टेम्पल. ते अचूक असं उत्तर आहे. अकोल्यामधले चित्र आहे, अकोल्यामधलाच हा फोटो आहे. ठीक आहे. आणि अत्यंत विहंगम असं दृश्य आपल्याला हे दिसत आहे. त्यानंतर दुसरं हे जे चित्र तुम्हाला शेअर होत आहे, फोटो जो शेअर होत आहे तो कोण आहेत या ओळखायचं आहे. या चित्रामधल्या व्यक्ती कोण आहेत, हे चित्र कोणाचं किंवा फोटो कोणाचा आहे हे सांगायचं आहे. त्यानंतर पुढचं सुद्धा मी स्क्रीनवर शेअर आहे, ते सुद्धा चित्र कोणाचं सांगायचं आहे. स्वाती अंबुस्कर यांनी महापौर असं लिहून पाठवलं. त्यांचं नाव काय आहे हे जर लिहून पाठवलं तर ते जास्त व्हेरी गुड. राजेश्वरी खारोटे यांनी लिहून पाठवलेलं आहे मसने मॅडम. अर्चना मैसने या अकोला शहराच्या प्रथम नागरिक किंवा महापौर पदी विराजमान आहेत. दुसरं चित्र सुद्धा तुम्हाला दिसत बाजूला, त्यांच्याच ते सुद्धा कोणाचं आहे ते ओळखायचं आहे. कलेक्टर ऑफ अकोला. व्हेरी गुड. त्यांचं नाव कापडकर लिहून पाठवलेलं आहे डोंबरे यांनी. थँक्यू. पुढचं जे चित्र आहे ते चित्र कोणाचं हे सांगायचं आहे. Who is this famous person? कोण आहेत हे? आज तक मला वाटते. आज तक हे न्यूज चॅनल जर तुम्ही बघत असाल त्यावर अँकरिंग करणारे नाही. व्हेरी गुड. पण हे शिक्षकांनी पाठवण्यापेक्षा मला विद्यार्थिनींकडून प्रतिसाद हवा आहे. अंबोरे मॅडम पाठवलेलं आहे आणि अगदी अचूक असं उत्तर आहे. सॉरी, सोनल अंबेरे मॅडम, सोनल कामे मॅडम यांनी लिहून पाठवलेलं आहे. भारतासाठी चेस बुद्धिबळ हा जो खेळ आहे तो ते खेळतात. पुढचे चित्र मी शेअर केलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. सगळ्या
या चित्राशी परिचय आहे मला एक 8-10 महिन्यापासून, त्याच्या तोंडी, प्रत्येकाच्या तोंडी म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत हा शब्द म्हणजे जगात सगळ्यात जास्त सर्च झालेला गुगलवरती हा शब्द आहे आणि सगळ्यांच्या तोंडी असलेला हा शब्द आहे. व्हेरी गुड. आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. सगळेजण आपण या गोष्टींविषयी मी जे शेअर करतो आहे ते तुम्ही ओळखता आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. कारण आपल्याकडे पुढचं जे काही चित्र शेअर करतो आहे ते सुद्धा तुम्हाला ओळखायचं आहे. ते शिक्षकांनी ओळखलं तर जास्त चांगलं राहील असं म्हणेन. की सध्या तुम्हाला स्क्रीनवर जे चित्र शेअर होत आहे ते कोण आहे ते ओळखायचं आहे आणि चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. मला वाटतं हे कठीण होत आहे हे चित्र ओळखायला. हु इज दिस ग्लोबल लीडर? हा जागतिक नेता कोण आहे? किंवा स्क्रीनवर दिसत असलेला हा फोटो, हे चित्र कोणाचं आहे ओळखायचं आहे. याविषयी अजूनही उत्तर नाही आलं शिक्षकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून सुद्धा. हा प्रश्न मला वाटतं थोडासा कठीण होतोय आपल्यासाठी. आपण निरीक्षण केलं, आपण लक्ष केलं असेल तर सुरुवातीचे जे काही चित्र होते ते चित्र अगदी आपल्या परिसरातील, आपल्या जवळचे म्हणजे लोकल जे आपण म्हणू म्हणजे महाविद्यालयाचे संस्थापिका अध्यक्ष ज्या होत्या राधादेवीजी गोयंका यांचं फोटो तुम्ही ओळखलात, किंवा अकोल्याचं जे काही तुम्ही पाठवलेत, महापौर असतील, कलेक्टर असतील, त्यांचे फोटोज तुम्ही ओळखलेत. परंतु हे चित्र ओळखण्यासाठी तुम्हाला थोडेसे श्रम पडत आहेत. मी दुसरा फोटो त्यांचा शेअर करतो, कदाचित तुम्हाला आता ओळखता येईल. परंतु तरी सुद्धा त्यांनी मास्क लावलेला आहे तर त्याच्यामुळे कदाचित कठीण जाईल. मास्क असल्यामुळे कदाचित ओळखता येत नाहीये. मी तिसरं चित्र शेअर करतोय तुम्हाला सगळ्यांसाठी आणि तिसरं चित्र शेअर केल्यानंतर निश्चितच तुम्ही ओळखू शकाल याची मला खात्री आहे. मास्क त्यांनी आता काढलेला आहे. आपण त्यांना सांगितलं की तुम्ही मास्क काढा, आम्ही काही ओळखू शकत नाहीये. तर त्याच्यामुळे त्यांनी आता आपल्या विनंतीला मान देऊन मास्क काढलेला आहे आणि आता निश्चितच तुम्ही ते ओळखू शकाल याची मला खात्री आहे. व्हेरी गुड. आपण बंग मॅडमने लिहून पाठवलंय मास्क काढल्यानंतर. मास्क काढण्याआधी जर ओळखलं असतं तर निश्चितच अभिनंदन. आयशा अहमद यांनी लिहून पाठवलेलं आहे. चैताली गांगे यांनी लिहून पाठवलेलं आहे. इथे अमेरिकेचे होणारे राष्ट्रपती आहेत जो बायडेन. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी या ऍक्टिव्हिटी मध्ये, या इंटरॅक्टिव्ह एक 5-10 मिनिटाच्या सेशन मध्ये, 5-7 मिनिटाच्या सेशन मध्ये अत्यंत हिरिरीने सहभाग नोंदवला. आम्ही बोलत होतो की हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, ओळखता आहात तुम्ही. हे का ओळखू शकतो आपण? का आपल्याला हे माहिती आहे? म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, अमेरिकेपर्यंतचे लोक जे आपण स्वतः प्रत्यक्षपणे कधीही पाहिलेली नाहीत, परंतु आपण यांना ओळखतो आहे. तर का ओळखतो आहे? तर माहिती तंत्रज्ञानाची जी काही 20व्या-21व्या शतकामध्ये जी क्रांती झाली, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप किंवा अजून जे काही वेगवेगळे समाज माध्यम आहेत, या समाज माध्यमांनी आपल्याकडे खूप सारी माहिती पोहोचवली, खूप सारी माहितीचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचला. आपण सगळेजण वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स वरती पाहत असतो. वेगवेगळे जण आपण वेगवेगळ्या ज्या काही लायब्ररी आहेत त्या लायब्ररीमध्ये जातो, लायब्ररी मधली पुस्तकं वाचतो, किंवा काही जणांचा पर्सनल आपला पुस्तकांचा संग्रह म्हणजे पुस्तकं आपण वाचतोय. पुस्तकांमधून, वर्तमानपत्रांमधून, वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स मधून, मोबाईल, लॅपटॉप किंवा अजून जे काही वेगवेगळी ज्ञानाची साधनं आहेत, या साधनांमधून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. पण खरंच ही माहिती आहे का? याला आपण माहिती म्हणावी का? माहिती या संज्ञेसाठी पात्र ठरू शकते का? जे काही आपल्यापर्यंत हे पोहोचत आहे सगळी माहिती आहे की हा डेटा आहे? याला आपण डेटा म्हणावं की इन्फॉर्मेशन म्हणावी? कारण माहिती आपण त्याला म्हणतो, माहिती नंतर पुढची एक कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो नॉलेज. नॉलेज आहे का आपल्याला? हे जे काही आपण आपल्याला माहिती आहे किंवा आपण म्हणतो आपण जाणतो, मला हे सगळं माहिती आहे,
गुगलवर सर्च करून मी सांगतो की याचं उत्तर हे आहे, पण खरोखर हे नॉलेज आहे का? याला आपण नॉलेज म्हणणार का? याला आपण डेटा म्हणू की इन्फॉर्मेशन म्हणू? हा खरं म्हणजे प्रश्न आहे. असं जरी असलं तरी मी असं म्हणेन की तुम्हा सगळ्यांना या गोष्टींची बऱ्यापैकी माहिती आहे, बऱ्यापैकी ज्ञान आहे, परंतु मी पुढे असा प्रश्न तुम्हा सगळ्यांसमोर ठेवतो आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, चांगलं नॉलेज आहे, तुमच्याकडे चांगलं ज्ञान आहे, चांगली माहिती आहे, पण तुमच्याकडे पुरेसं आणि चांगलं स्किल किती आहे? तुमच्याकडे पुरेसं आणि चांगलं स्किल किती आहे? हॅव यू गुड अँड इनफ स्किल टू तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी चांगलं पुरेसं ज्ञान किती आहे, स्किल किती आहे, हे जास्त महत्वाचं आहे आज. म्हणजे माहिती किंवा ज्ञान जे आहे ते प्रत्येकाला आहे, परंतु आपल्यापैकी अनेकांना स्किल ज्याला म्हणतो आपण, कौशल्य ज्याला म्हणतो, ते कौशल्य मात्र फार कमी जणांकडे असतं. कौशल्य आहे ते कौशल्य फार कमी आपल्याला, म्हणजे आज काही आपण शिक्षण घेतो आहे, शिक्षणामध्ये शिक्षण व्यवस्थेने आपल्याला खूप सारा डेटा अवेलेबल करून दिला, खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिली, परंतु आपल्याला ही माहिती जीवन जगण्यासाठी किती उपयोगाची आहे, किती आपण या माहितीमुळे, या ज्ञानामुळे आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो, आपलं जीवन आपण चांगल्या पद्धतीने, म्हणजे रोजचं जे काही आपल्याला लागतं मनुष्याला, प्रत्येकाला, ते आपण या माहितीतून, या ज्ञानातून आपलं जीवन चांगलं करू शकतो. त्याचं उत्तर जे आहे ते बहुतेकांचं निराशादायक आहे, याची मला खात्री आहे. कारण आपल्याकडे माहिती भरपूर आहे, नॉलेज भरपूर आहे, परंतु आपल्याकडे कौशल्य नाही. ही आजची खरी वास्तविकता आहे, आज आपल्या शिक्षण व्यवस्थेची, आपल्या समाजाची किंवा आपल्या देशाची. आणि ही वास्तविकता, ही जी काही वास्तविक परिस्थिती आहे, ही वास्तविक परिस्थिती म्हणजे भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसून येतं की स्किल्स आणि नॉलेज यामध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मिसमॅच आहे, किंवा एक प्रकारची दरी आहे किंवा अंतर आहे. म्हणजे स्किल्स आणि नॉलेज असणारी जी काही लोक आहेत, किंवा शैक्षणिक संस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी नॉलेज घेऊन फक्त बाहेर पडतात, परंतु स्किल्स घेऊन बाहेर पडताना आपल्याला फार कमी दिसतात. आणि ही गरज ओळखूनच, कारण स्किल्स आणि नॉलेज हे खरं म्हणजे प्रत्येक देशाचं, जर आर्थिक विकास व्हायचा असेल, जर सामाजिक विकास व्हायचा असेल, तर स्किलफुल आणि नॉलेजफुल पर्सन्स किंवा व्यक्ती ह्या देशासाठी अत्यंत आवश्यक आहेत. परंतु आपल्याला आज याच गोष्टींची कमतरता जाणवत आहे, उणीव जाणवत आहे की नॉलेज आहे परंतु आपल्याकडे स्किल नाही. म्हणजेच जे काही रोजगार देणारे कॉर्पोरेट सेक्टर असेल किंवा अजून गव्हर्नमेंट सेक्टर असेल, रोजगार देणाऱ्या ह्या ज्या काही संस्था आहेत, यांना वेळोवेळी येणारा अनुभव असाच आहे की यांच्याकडे, विद्यार्थ्यांकडे नॉलेज आहे परंतु त्यांच्याकडे स्किल नाही. म्हणजे रोजगार देणारे जे आहेत, एम्प्लॉयर जे आहेत, त्या एम्प्लॉयरला स्किलफुल पर्सन्स हवे आहेत, तरच तुम्हाला जॉब मिळतो किंवा जॉब ते ऑफर करतात. परंतु आपल्याकडे स्किल्स नसल्यामुळे, आपल्याकडे फक्त आणि फक्त माहिती किंवा डेटा किंवा नॉलेज असल्यामुळे आपल्याला जॉब मिळत नाही आणि आपण निराश होतो. म्हणजे आपल्याला निश्चितपणे असं दिसतं की जे स्किलफुल सप्लाय व्हायला पाहिजे होतं विविध शैक्षणिक संस्थांमधून कम्युनिटीसाठी, राष्ट्रासाठी, ते होताना दिसत नाही. म्हणजे डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये आपल्याला मिसमॅच दिसत आहे. म्हणजे संधी उपलब्ध आहेत, भरपूर संधी उपलब्ध आहेत, परंतु आपल्याकडे स्किल्स नसल्यामुळे आपण कुठेतरी मागे पडतो, असं आपल्याला लक्षात येतं. हीच गरज ओळखून भारत सरकारने 2012-13 पासूनच म्हणजे या गोष्टींवर विचार सुरू होता आणि 2012-13 मध्येच भारत सरकार, HRD मिनिस्ट्री जी आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी आहे भारत सरकारची, भारत सरकारमध्ये हे मंत्रालय आहे, ज्याला आता शिक्षण मंत्रालय म्हटलं जात आहे, त्या मंत्रालयानं 2012-13 पासूनच याविषयी डिस्कशन घडवून आणलं, समित्या नेमल्या आणि त्या समित्यांचे जे काही रिपोर्ट आले, त्या रिपोर्ट नंतर भारत सरकारच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या मंत्रालयाने एक स्कीम लॉन्च केली. त्या स्कीमला सुरुवातीला नाव होतं
नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NVEQF. आणि या NVEQF च नंतर नामांतरण करण्यात आलं. नंतर त्याचं नाव बदलण्यात आलं. ते नाव करण्यात आलं नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF, जो आपला आजचा विषय आहे डिस्कशनचा, चर्चेचा. या NSQF ची स्थापना झाल्यानंतर, या NSQF च इस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर या NSQF ने काय केलं, तर NSQF ने जे काही वेगवेगळे सेक्टर्स आहेत, वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये काम करणारी जी लोक आहेत, तज्ञ आहेत, त्या तज्ञांची एक समिती नेमली. त्या समितीला नाव दिलं गेलं सेक्टर स्किल काउन्सिल्स. म्हणजे NSQF जी आहे ती हायर ऑथॉरिटीने SSC म्हणजे सेक्टर स्किल काउन्सिल्स या निर्माण केल्या. म्हणजे जसं आरोग्य सेक्टर असेल, हेल्थ सेक्टर ज्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, किंवा एज्युकेशन सेक्टर असेल, किंवा अजून वेगवेगळे त्याच्यानंतर आपण म्हणू फूड, अन्न व औषध हे जे आहे हे क्षेत्र असेल, वेगवेगळे जे काही क्षेत्र आहे. त्याच्यानंतर क्राफ्ट, आर्ट्स अँड क्राफ्ट्स नावाचं जे काही क्षेत्र असेल, विविध वस्तू ज्याच्यामध्ये बनवल्या जातात, कौशल्य असेल, तर या विविध सेक्टर्सची काउन्सिल तयार केली, ज्याला सेक्टर स्किल काउन्सिल्स असं नाव दिलं गेलं. आणि या सेक्टर स्किल काउन्सिल्सने वेगवेगळ्या देशाच्या भागामध्ये फिरून कुठे कशाची आवश्यकता आहे, काय कुठे निर्माण होऊ शकते, तिथले लोकल टॅलेंटची अवेलेबिलिटी काय आहे, लोकली काय अवेलेबल आहे इझिली, हे सगळं निरीक्षण करून पाहून त्यांनी एक विशिष्ट अभ्यासक्रम तयार केले, विशिष्ट गाईडलाईन्स तयार केल्या. आणि त्याच्यानंतर हे अभ्यासक्रम नंतर देशभर लागू करण्यासाठी म्हणून 2013 या वर्षापासून कम्युनिटी कॉलेजेस CC म्हटलं जातं, या CC पायलट मोडवरती इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. जे काही सिलेबस तयार केले होते SSC ने, कम्युनिटी कॉलेजेस उघडले. या कम्युनिटी कॉलेजेस अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस जे आहेत लॉन्च करण्यात आले. आणि हे सगळे यासाठीच जे काही आपला हा जो अनस्किल्ड विद्यार्थी आहे, जो महाविद्यालयातील शाळांमधून बाहेर पडणारा आहे, जो त्याच्याकडे कौशल्य नाही, त्याच्यामध्ये कौशल्य निर्माणासाठी म्हणून NSQF आहे, कौशल्य निर्माणासाठी म्हणून कम्युनिटी कॉलेजेस आहे. या कम्युनिटी कॉलेजेसनेच एक कोर्स लॉन्च केला, ज्या कोर्सला म्हटलं जातं BVOC किंवा बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स. आता हा कोर्स जो आहे तो डिग्री प्रोग्राम आहे. आणि UGC आहे, जी हायर ऑथॉरिटी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांनी हा कोर्स सुरू केला. आणि कोर्समध्ये अर्थातच सुरुवातीला हा डिग्री कोर्स असल्यामुळे फार कमी असे प्रतिसाद किंवा कमी असा प्रतिसाद मिळाला. नंतर त्यांनी या कोर्स वेगवेगळ्या भागात विभाजित केलं आणि वेगवेगळे जे काही सर्टिफिकेट कोर्स असतील, डिप्लोमा कोर्स असतील, ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स असतील, BVOC डिग्री कोर्स असेल, त्याच्यानंतर म्हणजे डिग्री करण्याआधी तुम्हाला काही सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्स आणि ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस करता येतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला BVOC डिग्री ला ऍडमिशन घेता येते. त्याच्यानंतर PG डिप्लोमा सुद्धा करता येतो तुम्हाला. त्याच्यानंतर MVOC ला सुद्धा तुम्हाला ऍडमिशन भेटते. म्हणजे NSQF ने लेवल 4 पासून 10 पर्यंत वेगवेगळे कोर्सेस निर्माण केले. NSQF चा लेवल 4 चा जो कोर्स असतो तो साधारणतः सर्टिफिकेट कोर्स असतो आणि तो 6 महिन्याचा असतो आणि त्याला 30 क्रेडिट पॉइंट असतात. आणि हा कोर्स जो आहे सर्टिफिकेट कोर्स, त्या कोर्स बद्दल आज आपण बोलतो आहे. तो कोर्स हा कोणत्याही स्ट्रीमच्या म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कोणत्याही शाखेच्या कोणत्याही स्ट्रीमच्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला करता येतो. 12वी पास झालेल्या व्यक्तीला हा सर्टिफिकेट 6 महिन्याचा करता येतो आणि तो लेवल 4 चा कोर्स आहे. त्याच्यानंतर जर सर्टिफिकेट कोर्स आपण पास होत असू तर आपल्याला पुढचा डिप्लोमा, त्याच्यानंतर ऍडव्हान्स डिप्लोमा, पुढचे जे काही आपण आहे ते रिसर्च लेवल पर्यंत म्हणजे या क्षेत्रामध्ये NSQF अंतर्गत चालवले जाणारे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस प्रामुख्याने ड्युरेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 6 महिन्यापासून 2 वर्षाच्या ड्युरेशन कोर्स चालवले जातात.
सर्टिफिकेट पासून रिसर्च लेवल पर्यंत म्हणजे एमफिल किंवा पीएचडी सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किंवा अंतर्गत असणारे जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये सर्टिफिकेट पासून सुरुवात करून तुम्ही एमफिल किंवा पीएचडी ही रिसर्च डिग्री सुद्धा प्राप्त करू शकता. असे हे कोर्सेस, अशी ही संधी भारत सरकारने सर्वप्रथम देशामध्ये उपलब्ध करून दिली आणि ती संधी आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा व्हावी, आपले विद्यार्थी कुठेतरी मागे पडू नयेत यासाठी म्हणून आरटीजी महाविद्यालयाचं व्यवस्थापन मंडळ, माननीय प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास आणि महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ हा कार्यरत असतो यासाठी. आणि यासाठी म्हणूनच महाविद्यालयाने 3 कोर्सेस लॉन्च केले आहेत या वर्षापासून आपल्याला 3 कोर्सेस मान्यता मिळालेली आहे. त्यातल्या योगा थेरपी असिस्टंट या कोर्स बद्दल माहिती देण्यासाठी मी आपल्याशी हितगुज साधतो आहे. हे जे काही कोर्सेस एनएसक्यूएफ अंतर्गत असलेले हे कोर्सेस विशेषतः यांची जी काही वैशिष्ट्य जी आहेत ती वैशिष्ट्य ही आहे, ती वैशिष्ट्य म्हणजे फुल टाइम कोर्सेस आहेत. म्हणजे आपला पूर्ण वेळ असणारे हे कोर्सेस आहेत. म्हणजे एखादा जॉब करून म्हणजे जर ऍडजस्टमेंट होत असेल तरी सुद्धा तुम्हाला हे फुल टाइम जरी असले तरी वेळेचं ऍडजस्टमेंट करून, म्हणजे जर तुमचा जॉब दुपारी किंवा सकाळी असेल तर तुम्ही सकाळी कोर्स म्हणजे जॉईन करू शकता किंवा कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. आणि हे सगळे बेस्ड मॉड्युलर प्रोग्राम्स आहेत. त्याच्यानंतर या कोर्सेसची अत्यंत महत्वाची किंवा वैशिष्ट्य असं आहे, त्याला मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट पॉइंट्स आहेत. म्हणजे तुम्ही या कोर्सेसमध्ये समजा तुम्ही हा कोर्स केला आणि तो पूर्ण झाला नाही, ठीक आहे, एंट्री केली आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सोडलं मधात, तरी सुद्धा तुम्ही नंतर त्यांना जॉईन होऊ शकता. म्हणजे तुम्हाला हा कोर्स मल्टिपल एंट्री म्हणजे तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी आणि मल्टिपल एक्झिट घेण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. त्यामुळे या कोर्सचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या कोर्समध्ये फक्त स्किल डेव्हलपच केलं जातं, फक्त स्किल आणि स्किल एके स्किल आणि स्किल दुने स्किल हे नाही या कोर्समध्ये. तर या कोर्सचा अभ्यासक्रम असतो एनएसक्यूएफ अंतर्गत चालणारे सगळे कोर्सेस, त्याच्यामध्ये योगा थेरपी असिस्टंट हा कोर्स सुद्धा. या कोर्समध्ये तुम्हाला स्किलवर भर दिला जातो निश्चितच, परंतु स्किल तुम्हाला फक्त 60-70% सिलेबस रिलेटेड असतो स्किलशी, आणि उरलेला जो 30 ते 40 सिलेबस आहे तो 30 ते 40% सिलेबस हा एज्युकेशन कंपोनेंट या कोर्समध्ये असतात. ते काय असतात नेमके, ते याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 30 ते 40% सिलेबस आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असते, सॉफ्ट स्किल्स असतात, आयसीटी स्किल्स तुमच्यामध्ये यावे यासाठी त्याच्यामध्ये सिलेबस असते, क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला करता यावी या संदर्भात करिक्युलम असतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, एन्व्हायरमेंटल स्किल्स अँड व्हॅल्यू एज्युकेशन या सगळ्या गोष्टींना सुद्धा इथं महत्व दिलं जातं. त्याच्यामुळे हा जो सिलेबस किंवा हे जे कोर्सेस आहेत, जे आपल्याला जसं आतापर्यंत आपण सायन्सला आपण ऍडमिशन घेतली, बीएससी करू किंवा बीएससी मॅथमॅटिक्स, अजून काय एमएससी करू किंवा बीए करू किंवा एमए करू, तर आपल्याला पर्टिक्युलर एका विषयाचं शिकवलं जातं. आपला सिलेबस होता किंवा आहे अजूनही आपल्या विद्यापीठाचा. जर तुम्ही तत्वज्ञान एमए तत्वज्ञान जर करत असाल तर फक्त तुम्हाला तत्वज्ञान शिकवलं जातं पीजीला. हे कोर्सेस असे आहेत 30 ते 40% जे काही सेंट्रल काउन्सिलनं निर्माण केलेला सिलेबस असतो तो असतो, आणि 30 ते 40% सिलेबस कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, आयसीटी, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि व्हॅल्यू एज्युकेशन यांना सुद्धा महत्व दिलं जातं. आणि त्यामुळे ते अत्यंत महत्वाचे असे कोर्सेस आहेत आणि महत्वाचे अशी ही वैशिष्ट्ये आहेत. आता पुढे वळू की हे सगळं असताना या गोष्टी अत्यंत अशी ही महत्वाची वैशिष्ट्ये सगळं काही असताना आपल्याकडे जर आपण त्यामध्ये थोडीशी नजर फिरवली, आपण थोडंसं निरीक्षण केलं, आपल्याला काय दिसतं, तर आजची स्थिती अशी आहे की कोविड-19 मुळे आज प्रत्येक जण अत्यंत तणावाखाली जीवन जगत आहे. आणि हे वेगवेगळे तणाव किंवा चिंता, डिप्रेशन मध्ये आहे, भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि ही भीती, हा स्ट्रेस, हा ताण आपल्याला कशा पद्धतीने घालवता येईल किंवा या ताणतणावावर कशा पद्धतीने मात करता येईल. म्हणजे निश्चितच तुम्ही न्यूजपेपर मध्ये काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल की ज्या
आनंदवनामध्ये, आनंदवन ज्याला म्हटलं जाते, त्या आनंदवनामध्ये अत्यंत दुःखद अशी घटना घडली. कशामुळे? तर त्यांना आलेला ताण किंवा स्ट्रेस जो आहे तो हाताळता न आल्यामुळे. आता हा ताण नेमका हाताळायचा कसा? आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आज स्ट्रेस आहे, ताण आहे, तणाव आहे, भीती आहे. तर ही भीती हाताळण्यासाठी म्हणून किंवा आपल्यावर असलेला हा ताण तणाव, या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून योगा किंवा योग हे अत्यंत महत्वाचं असं साधन आहे. आणि जगाला दिलेली, भारताने जगाला दिलेली ती अत्यंत महत्वाची ती देणगी आहे, गिफ्ट आहे असं मी. आणि तुम्हाला प्रत्येकाला जर आपल्याला उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर उत्तम आरोग्याचं ध्येय म्हणून आपल्याला निश्चित योग ही जी कला आहे, योगाचं जे काही कौशल्य आहे, कौशल्य प्रत्येकानं आपण आत्मसात केलं पाहिजे असं मी म्हणेन. आणि त्यासाठी म्हणून योग ही अत्यंत महत्वाची भूमिका, म्हणजे भारताला डेव्हलप करण्यासाठी म्हणून अत्यंत महत्वाची जी काही भूमिका आहे, किंवा स्किलफुल ह्युमन रिसोर्सेस जे पाहिजे आहेत आपल्याला, नॉलेजेबल आणि स्किलफुल ट्रेंड असे जे काही विद्यार्थी किंवा लोक, किंवा आपल्याला अशी पिढी तयार करायची आहे, तर ती पिढी तयार करण्यासाठी म्हणून अशा स्पेशलाइज्ड अशा कोर्सेसची आवश्यकता आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये निश्चितच आहे. आणि ती ओळखूनच महाविद्यालयानं योगा थेरपी असिस्टंट हा कोर्स लॉन्च करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्ही याला ऍडमिशन घेणार आणि या कोर्स मध्ये भरून प्रतिसाद द्याल आणि तुमचे जे काही स्किल्स आहेत ते वाढवाल. आपण आता भारताविषयीची परिस्थिती बोललोय. अकोल्यामध्ये काय आहे? अकोल्यामध्ये आपण पाहतो अकोला हा मेडिकल हब म्हणून विदर्भामध्ये ओळखला जात आहे. आणि मेडिकल हब जरी असला, म्हणजे अकोल्यामध्ये जवळपास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यानंतर IMA इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, ज्याचे जवळपास 300 डॉक्टर्स आहेत. परंतु हे सगळे डॉक्टर्स पॅरामेडिकल फील्ड जे आहे त्यामध्ये काही निष्णात असतात, त्यामध्ये काही एक्सपर्ट नसतात. त्या रिलेटेड म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड, वैद्यकीय क्षेत्रात निष्णात आहेत, एक्सपर्ट आहेत, परंतु त्याच्याशी सहाय्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये मात्र ते पॅरामेडिक्स असं म्हटलं जातं. त्या पॅरामेडिक्सच्या साठी फार मोठी गरज, म्हणजे आपल्याला शॉर्टेज जाणवत आहे. अकोल्यामध्ये हॉस्पिटल्स खूप सारी आहेत, परंतु योगा मध्ये क्वालिफाईड असलेली किंवा एक्सपर्ट असलेली लोकांची मात्र कमतरता आहे. ट्रेंड आपल्याला या क्षेत्रामध्ये, योगाच्या क्षेत्रामध्ये आढळत नाही. आणि त्याच्यामुळे म्हणून ही कमी भरून काढण्यासाठी महाविद्यालयानं सुरू केलेले हे कोर्सेस, ही कमी भरून काढण्यासाठी उचललेलं महाविद्यालयातलं म्हणजे हे पहिलं पाऊल आहे. अकोला शहरामधलं महाविद्यालय हे या क्षेत्रामध्ये प्रथम आहे आणि हे कोर्सेस लॉन्च आहेत. आणि तुम्ही याच्यामध्ये निश्चितच पहिल्या बॅचच्या ऍडमिशन घेऊन पहिल्या बॅचच्या विद्यार्थी होणार याची मला खात्री आहे. त्याचं सिलेबस जर आपण पाहिलं, आम्ही अगदी हे थोडं फास्ट घेणार, तर याच्यामध्ये तुम्हाला 10 मॉड्यूल्स आहेत. याच्यामध्ये बेसिक्स योगा फिलॉसॉफी, टाइप्स ऑफ योगा, त्याच्यानंतर स्कोप अँड फंक्शन्स ऑफ योगा थेरपी असिस्टंट, ज्याच्यामध्ये अष्टांग योग आणि योग वगैरे काय शिकवले जाणार. त्याच्यानंतर योगिक थेरपी शिकवली जाणार. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचं मी सांगतो की योगा थेरपी असिस्टंट हा जरी कोर्सचं नाव असलं तरी याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 मॉड्यूल्स असे आहेत. मी या मॉड्यूल्स बद्दल मी बोलतोय की फंडामेंटल्स ऑफ योगिक अँड मेडिकल ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजियोलॉजी. हे जे मॉड्यूल आहे ते पूर्णतः मॉडर्न मेडिकल सायन्सवर आधारित आहे. म्हणजे ह्युमन फिजियोलॉजी आणि ह्युमन अॅनाटॉमी जी आहे ती, ह्युमन अॅनाटॉमी म्हणजे वेगवेगळ्या शरीराच्या ज्या काही रचना आहेत, वेगवेगळ्या शरीराच्या सिस्टीम आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम, इम्युन अँड लिम्फॅटिक सिस्टीम, या ज्या काही सिस्टीम आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या ज्या काही शरीराच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे तुम्हाला वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान सुद्धा या कोर्सेस मधून मिळेल. योगा थेरपी असिस्टंट हा कोर्स फक्त आणि फक्त तुम्हाला योग किंवा योगासन किंवा प्राणायाम किंवा आसन याच्याबद्दलच माहिती देणार नाही, तर आपलं शरीर नेमकं, शरीराची कार्यपद्धती काय आहे किंवा शरीर नेमकं चालतं, निव्वळ त्याचं भौतिक स्वरूपच तुम्हाला याच्यातून उलगडून दाखवलं जाणार असं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला योगा अँड मॉडर्न सायकोलॉजी फॉर
हेल्थ नावाचं सुद्धा मॉड्यूल आहे. आणि या मॉड्यूल मध्ये तुम्हाला आपण सुरुवातीला जे बोललो, आज प्रत्येक जण ताणतणावाखाली मध्ये, चिंतेमध्ये, मध्ये जीवन जगतो आहे. या ज्या काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जे आहेत, या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सची कशी डील करायचं हे सुद्धा या कोर्समध्ये भाग आहे. त्याच्यानंतरच नाही तर मी जसं बोललो की जनरल एज्युकेशन हा कंपोनंट सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये इंटरनेट अँड सेफ हेल्थ अँड सिक्युअर वर्किंग एन्व्हायरमेंट, म्हणजे आपण आज पाहतो आहे की इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी पीपीई किट तुम्ही शब्द ऐकला असेल, तर हे सुद्धा पीपीई किट नेमकं काय किंवा वेगवेगळे काय म्हणू आपण साधनं नेमकी काय वापरली जाऊ शकतात इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी, हे सुद्धा या कोर्स मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक्स ऑफ कम्प्युटर, बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन स्किल्स हे सुद्धा मॉड्यूल या कोर्स मध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेसिक नॉलेज सुद्धा दिलं जाईल. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स आपल्यामध्ये यावे, कारण आज आपल्याला दिसत आहे की आपल्याकडे नॉलेज आहे, परंतु ते नॉलेज आपल्याला मांडता येत नाही, ते सादरीकरण आपल्याला करता येत नाही. आणि वक्तृत्वाची स्किल, बोलण्याची ही कला जर आपल्याकडे असेल तर आपण हिमालयामध्ये जाऊन सुद्धा विकू शकतो, हिमालयामध्ये जाऊन सुद्धा एसी विकू शकतो, राजस्थान किंवा वाळवंटामध्ये जाऊन सुद्धा आपण आपल्याला हीटर विकता आला पाहिजे. जर आपल्याकडे कधी विकता आपल्याला अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये हे काम कधी करता येईल, तर आपल्याकडे वक्तृत्व कला असेल, तर आपल्याकडे बोलण्याचं कौशल्य असेल तर. आणि हे जर नसेल आपल्याकडे तर आपल्याकडे भरपूर नॉलेज असून ते काहीही कामाचं राहणार नाही. आणि त्याच्यामुळे बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन स्किल्स नावाचं मॉड्यूल या कोर्स मध्ये अंतर्भूत आहे. आता हे जे काही कोर्स आहेत ते तुम्हाला असं निश्चितच वाटेल की मी काय जॉईन करावं, काय या कोर्स मध्ये घ्यावा. तर तुम्हाला संधी काय निर्माण होणार आहे या कोर्सने जॉईन केल्याने, तर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर निश्चितपणे योगा टीचर म्हणून प्रायव्हेट किंवा सरकारी संस्थांमध्ये म्हणजे शाळा महाविद्यालय जे काही आता नवीन शैक्षणिक धोरण येऊ पाहत आहे, त्या शैक्षणिक धोरणामध्ये योग किंवा आपले जे काही कल्चरल व्हॅल्यूज किंवा इंडियन कल्चरल व्हॅल्यूज ज्याला म्हणू आपण, त्या व्हॅल्यूज अत्यंत महत्व येणार आहे. आणि त्याच्यामध्ये योग थेरपी किंवा योगा किंवा आपले जे प्राचीन ज्ञान आहे, जे अमेरिकेतून आलं की त्याला आपण खूप चांगलं म्हणून ऍक्सेप्ट करतो, इथेच जेव्हा असतं तेव्हा ते आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तर त्याला निश्चितच संधी म्हणजे हा फार मोठा संधी निर्माण होणार आहे. आणि तुम्हाला योगा टीचर म्हणून जॉब मिळू शकतो, योग इन्स्ट्रक्टर म्हणून एखाद्या इन्स्टिट्यूटला जॉईन होऊ शकता. त्यासोबतच तुम्ही स्वतःचा पर्सनल योग थेरपी सेंटर किंवा फिटनेस सेंटर ज्याला आपण ते सुरू करू शकता. आपल्यामध्ये मी आता जे सांगितले की भरपूर हॉस्पिटल आहेत, अकोला हब आहे, मेडिकल हब आहे. मेडिकल हब मध्ये म्हणजे अगदी लोकली तुम्हाला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये योगा थेरपिस्ट म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्याच्यानंतर हे जॉब किंवा पोटा पाण्याचं तर आहेच, अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे हा कोर्स केल्याने होतात, म्हणजे की आपल्याला असं आपलं जे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे, त्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती, त्याचं व्यवस्थापन आपल्याला हा कोर्स केल्यानंतर निदान त्याचे बेसिक्स करू शकतात. आणि आपण फ्रस्ट्रेशन जरी आलं तर त्याच्याशी आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याशी डील करू शकतो. त्याची आपण आरोग्य जे आहे अर्थातच मानसिक आरोग्य, आज जो तो शारीरिक आरोग्य, शारीरिक सौंदर्याला महत्व दिले जाते, परंतु त्यापेक्षा जास्त मेंटल आरोग्य किंवा मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य हे जास्त महत्वाचं आहे. आणि हा सगळ्यात मोठा फायदा, सगळ्यात मोठं महत्व या कोर्सचं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. तर निश्चितच हा फायदा गृहीत धरून आपण या कोर्सला ऍडमिशन घेणार याची मला खात्री आहे. एक सर्वे झाला होता काही दिवसापूर्वी, त्याचे रिझल्ट मी तुम्हाला या स्क्रीनद्वारे शेअर करतोय, की त्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की तुमच्यापैकी तुम्हाला किती जणांना असं वाटतं की योग हे जे आहे हे इंजुरी किंवा आपल्याला जे काही पेन किंवा काय जरी झालं, दुखणं जे आहेत, मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, भौतिक असेल, ते दूर करण्यास मदत करते. तर त्याच्यातल्या 80% लोकांनी, मी सांगायला आश्चर्य वाटते की तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, मला सांगायला अभिमान वाटतं की 80% लोकांनी असं सांगितलं की योगामुळे आमचे अनेक प्रॉब्लेम्स किंवा अनेक पेन, अनेक इंजुरीज जे आहेत त्या बऱ्या झाल्यात. आणि जवळपास म्हणजे 80.4% लोकांनी असं उत्तर दिलं की
त्याच्यामुळे हे आम्हाला हा फायदा होतो आणि 19.6% लोकांनी सांगितलं की याच्यामुळे आम्हाला फायदा झाला नाही. निश्चितच फार जास्त पर्सेंटेज आहे आणि योग हे निश्चितच फार आवश्यक आहे. आपल्याला सध्या ज्या काही परिस्थितीमधून आपण जात आहोत त्या परिस्थितीशी लढण्यासाठी, त्या परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी. कारण आपण सगळेजण जाणतो आहे मनुष्य जो आहे तो भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक असं या घटकांनी मिळून बनलेला आहे आणि या तिन्ही घटकांचं बॅलन्स राहण्यासाठी, या तिन्ही घटकांना म्हणजे जसं आयुर्वेदामध्ये वात, कफ आणि पित्त तिन्ही जर व्यवस्थित असेल तर आपली प्रकृती व्यवस्थित राहते असं आयुर्वेद सांगतं. तसंच आपली हे प्राचीन पुरातन काय ज्ञान आपल्याला असं सांगतं की प्रत्येक मनुष्य जो आहे तो भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक घटकांनी मिळून बनलेला आहे आणि योग या तिन्ही घटकांमध्ये बॅलन्स ठेवण्याचं अत्यंत महत्वाचं काम करतो आणि म्हणून आपण या गोष्टीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. स्वतःसाठी किमान 1 तास आपण काढलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण आज पाहतो की कोरोनामुळे लंग्स वर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. तर योगामध्ये जे काही वेगवेगळे प्राणायाम शिकवले जातात त्या प्राणायामाचा फायदा तुमची जी काही रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली करण्यासाठी होऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून आपण हा कोर्स किंवा आपण हे लाईफ स्किल जे आहे, हे जीवनाचं कौशल्य आहे ते शिकलं पाहिजे, त्याचा वापर आपल्या आयुष्यात केला पाहिजे. खूप सारे या योगाचे फायदे आहेत. ते फायदे सांगताना मला म्हणजे मी 1-2 मिनिटात समअप करतो आहे की तुम्हाला जर सुखी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर त्याच्यासाठी योग आहे. तुम्हाला तुमचं टेन्शन रिलीज करायचं असेल तर त्याच्यासाठी योग आहे. तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन, आजकाल अनेक विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे की माझं कॉन्सन्ट्रेशन नाही, माझं लक्ष लागत नाही, माझं असं होतं किंवा तसं होतं, अभ्यास करताना मला दुसरेच विचार येतात. तर योग जर तुम्ही ही कला शिकली तर निश्चितच याचा फायदा तुम्हाला तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये होईल. तुमचं इम्युनिटी पॉवर जे आहे तो इम्युनिटी पॉवर तुम्हाला वाढवता येईल. तुमचं म्हणजे अनेक वृद्ध लोकांना जे काही जॉईंट्स चे प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला याच्यापासून प्रिव्हेंट करता येतात. आपल्याला आपले मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग करता येतात. इव्हन आपलं जे बॉडी टोन आहे म्हणजे आपला त्वचेचा जो रंग आहे तो सुद्धा या योग केल्याने आपल्याला चांगला करता येतो. आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफ जगता येते. आपण सगळ्यांनी मला माहिती आहे की तुम्ही या कोर्समध्ये ऍडमिशन घेणार. यामध्ये मी तुम्हाला एक लिंक शेअर करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मी माझ्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला त्यासाठी मी क्षमा मागतोय आणि घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Thank you, Shingale sir. You just gave a fantastic presentation on yoga therapy. Good morning, all of you. I am Pawan Mahajan, working as an assistant professor in Home Science Department. Is here to welcome you attend induction program organized by Srimati Radha Devi Goenka College for Women. With blessing of Honorable Mataji, I start today's session regarding food processing under the guidance of Honorable Dilip Rathi Goenka sir, President Bharatiya Seva Sadan, Akola, and Dr. Vyas, Principal sir, Srimati Radha Devi Goenka College for Women, Akola. We have organized this induction program. On the second day of this induction program, I will be giving information about NSQF food processing organized by our college. The purpose of the induction program is give a fair introduction about program, college, teacher, and organization. Food processing म्हणजे अन्न प्रक्रिया, म्हणजेच अन्नावर प्रक्रिया करणे. आज आपण सर्टिफिकेट इन प्रोसेसिंग, डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड ऍडव्हान्स डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग या प्रोग्राम्स विषयी माहिती जाणून घेणार आहोत. या प्रोग्राम विषयी माहिती जाणून घेण्या अगोदर या संदर्भात काही महत्वपूर्ण घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. यातील महत्वपूर्ण घटक म्हणजेच फूड प्रोसेसिंग म्हणजे नेमके काय, अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील प्रमुख क्षेत्रे कोणती, अन्न प्रक्रिया उद्योगाची रचना म्हणजे काय,
भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सध्याची परिस्थिती काय? नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क या संदर्भातील माहिती. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कचे उद्दिष्ट आणि शेवटचे कौशल्य विकास कार्यक्रमांची सध्या परिस्थितीतील मागणी. What is a food processing? Food processing is the transformation of raw ingredient by physical or chemical means into food or of food into other forms. Food processing combines raw ingredient to produce marketable food products that can be easily prepared and served by consumer. अन्न प्रक्रिया म्हणजे काय? अन्न प्रक्रिया म्हणजे कच्च्या घटकांचे भौतिक आणि रासायनिक माध्यमांद्वारे अन्नाचे किंवा अन्नामध्ये रूपांतर करणे होय. उदाहरणार्थ बाजारात उपलब्ध असणारे पॅकेज फूड प्रोडक्ट्स, कॅन फूड प्रोडक्ट्स, पॅकेज ज्यूस, रेडी टू ईट, रेडी टू कुक अन्न पदार्थ. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले, सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी म्हणजे सॉस, जॅम, पनीर, इडली डोसा बॅटर, बटर, रिफाइंड ऑइल या आपल्या रोजच्या वापरातील अन्न पदार्थ म्हणजेच अन्न प्रक्रिये पदार्थांचे उत्तम उदाहरणे होय. आता आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मधल्या काही प्रमुख सेक्टरच्या बाबतीत माहिती जाणून घेऊया. फूड, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल सेक्टर्स, फळे आणि भाज्या प्रक्रिया, मिल्क प्रोसेसिंग, दुग्ध प्रक्रिया, एडिबल ऑइल अँड फॅट प्रोसेसिंग, खाद्यतेल प्रक्रिया, पोल्ट्री अँड मीट प्रोसेसिंग, मांस प्रक्रिया, मरीन फूड प्रोसेसिंग, मरीन सी फूड प्रक्रिया, शुगर खंडसारी प्रोसेसिंग, साखर व गुड प्रक्रिया, कंझ्युमर गुड प्रोसेसिंग, सिरियल प्रोसेसिंग, तृणधान्य प्रक्रिया. हे काही प्रमुख क्षेत्र फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट आहेत. स्ट्रक्चर ऑफ इंडियन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाची रचना याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया. अन्न प्रक्रिया उद्योगाचे 3 भागात विभाजन केलेले आहे. सर्वप्रथम ऑर्गनाइज सेक्टर, त्याचे 25% शेअर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत. नंतर स्मॉल स्केल इंडस्ट्री, त्याचे 33% शेअर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट आहेत. आणि शेवटचे अनऑर्गनाइज सेक्टर, त्याचे 42% शेअर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. अनऑर्गनाइज सेक्टरच्या सर्वाधिक प्रमाणावरून असे दिसून येते की अन्न प्रक्रिया उद्योगात कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित मनुष्यबळाची फार आवश्यकता आहे. द इंडियन फूड प्रोसेसिंग सेक्टर ॲट ग्लान्स. भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाचे सध्या परिस्थितीचे विश्लेषण जाणून घेऊया. फूड प्रोसेसिंग सेक्टर मधील संधी मिळण्याचे काही महत्वपूर्ण कारणे या स्लाइड मध्ये आपणास दिसून येतात. ती कारण म्हणजे जगामध्ये अनेक देशांपैकी भारत हा असा एक देश आहे की त्याची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत आहे. भारताची लोकसंख्या 1.3 बिलियन इतकी असून यावरून आपणास लक्षात येते की भारतात संभाव्य ग्राहकांची संख्या भरपूर आहे. भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगात 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा सहभाग आहे. भारतात वन नेशन वन टाइम जीएसटी ची ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. भारत हा कृषी मालाच्या उत्पादनात जगातील अग्रेसर देश म्हणून मानला जातो. तसेच अन्न उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. NSQF म्हणजेच नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क या संदर्भात आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत कौशल्याच्या आधारावर विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. या कौशल्य कार्यक्रमाद्वारे व्यक्तीची पात्रता त्यांच्यातील असलेल्या कौशल्य, ज्ञान व योग्यतेच्या पातळीवरून ठेवली जाते. कौशल्याधारित शिक्षणामुळे व्यक्तीला त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. त्याच्या कौशल्याचा विकास करण्याची संधी
त्यांना उपलब्ध करून दिली जाते व तसेच तेथील कार्यक्षमता देखील वाढवण्यास मदत मिळते. Objective of the NSQF accommodates the diversity of Indian education and training system, allow the development of a set of qualifications for each level based on outcomes which are accepted across the nation, provide structure for development and maintenance of progression pathway which provide access to qualification and assist people to move easily and freely between different education and training sectors and between those sectors and the labor market. Last not the least, support and enhances the national and international mobility of person with NSQF complement qualification through increased recognition of the value and comparability of Indian qualification. या सर्व उद्दिष्टांवरून आपणास एक गोष्ट लक्षात येते की भारतीय शिक्षण प्रणाली आणि प्रशिक्षणातील विविधता यांना सक्षम करणे हे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कचे उद्दिष्ट आहे. डिमांड फॉर स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, कौशल्य विकास कार्यक्रमांची मागणी. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा त्या देशाच्या नागरिकांच्या कौशल्य आणि ज्ञानावर अवलंबून असतो. सध्या आपल्या देशात कौशल्य परिश्रम असलेल्या लोकांची सर्वाधिक मागणी आहे. या परिस्थितीवरून सध्या भारत सरकार नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क द्वारे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास हे कौशल्य शिक्षणाद्वारे करीत आहे. या कारणास्तव सध्या कौशल्य विकास कार्यक्रमांची मागणी सर्वाधिक आहे. प्रोग्राम ऑफर्ड श्रीमती राधादेवी गोयंका महाविद्यालयामध्ये सर्टिफिकेट इन फूड प्रोसेसिंग, डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग, ऍडव्हान्स डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग हे सर्व प्रोग्राम कौशल्याधारित शिक्षणावर आधारित असून नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत पीटीसी द्वारा मान्यता प्राप्त आहेत. आता सर्टिफिकेट प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग या संदर्भात काही माहिती जाणून घेऊया. सर्टिफिकेट प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग साठी पात्रता आहे HSC पास, एनी स्ट्रीम, ड्युरेशन 6 मंथ, क्रेडिट्स 30, मोड रेग्युलर ऑफलाइन, मीडियम इंग्लिश एंड मराठी, कोर्स theory and practical. Objective of certificate program in food processing to acquaint the student with the technologies of food processing and preservation of plant food, cereal, pulses, oils, fruit, vegetables, spices, food products, to impart knowledge in areas related to food science and technology, to enable the student to understand the food composition along with physiochemical, nutritional, microbiological and sensory aspect. सेमिस्टर 1 यामध्ये 4 थेरी सब्जेक्ट आणि 2 प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. हे सेमिस्टर 1 थेरी, प्रॅक्टिकल, ऑन जॉब ट्रेनिंग अशा 3 गटांमध्ये विभागले आहे. थेरी मध्ये 4 सब्जेक्ट असून त्यांची नावे इंट्रोडक्शन टू फूड प्रोसेसिंग, फूड स्पॉइलेज अँड प्रिझर्वेशन बाय युजिंग प्रिझर्वेटिव्स, फूड प्रोसेसिंग इक्विपमेंट्स, कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश. तसेच प्रॅक्टिकल मध्ये 2 विषय समाविष्ट केले आहेत. त्यांची नावे फूड प्लांट लेआउट, फूड प्रोसेसिंग इक्विपमेंट. यामध्ये 50 तासांची ऑन जॉब ट्रेनिंग देखील आहे. ऑन जॉब ट्रेनिंग साठी 15 क्रेडिट पॉइंट दिलेले आहेत. प्रत्येक थेरी सब्जेक्ट एका आठवड्यामध्ये 5 तास शिकवले जाणार असून एका सेमिस्टरसाठी प्रत्येक थेरी सब्जेक्टला 50 तासाचा शिकवण्याचा कालावधी दिला आहे. प्रत्येक प्रॅक्टिकल सब्जेक्ट हा एका आठवड्यामध्ये 4 तास शिकवला जाणार असून एका सेमिस्टर मध्ये प्रत्येक प्रॅक्टिकल सब्जेक्टला 40 तासाचा शिकवण्याचा कालावधी दिला गेला आहे. लर्निंग आउटकम फॉर सर्टिफिकेट प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग टू acquaint with the principle of different technique used in food processing and preservation, to measure food processing equipment and underlying principles. सर्टिफिकेट प्रोग्राम फूड प्रोसेसिंग शिकल्यानंतर आपणास
विविध फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन टेक्निक्स बद्दल माहिती आणि ज्ञान मिळू शकते. तसेच फूड प्रोसेसिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या इक्विपमेंटचे प्रिन्सिपल्स आणि त्यांची माहिती आपणास मिळू शकते. डिप्लोमा प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग सर्टिफिकेट प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग प्रमाणेच डिप्लोमा प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग हा सुद्धा 6 महिन्याचा प्रोग्राम आहे. याची एलिजिबिलिटी सर्टिफिकेट प्रोग्राम इन फूड प्रोसेसिंग क्रेडिट मोड रेग्युलर ऑफलाइन medium English and Marathi, course content, theory and practice. Objective of diploma program in food processing to trace on the importance of food safety, quality management, national and international laws and regulation, as well as importance of food packaging in food industry. या प्रोग्रामच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपणास अन्न सुरक्षा, त्याबरोबर अन्नाची क्वालिटी, अन्न संदर्भात असलेले इंटरनॅशनल अँड नॅशनल नियम व कायदे व त्याचप्रमाणे फूड पॅकेजिंग महत्व या गोष्टीवर भर दिलेला आहे. सेमिस्टर 2 मध्ये थेअरी, प्रॅक्टिकल व ऑन जॉब ट्रेनिंग अशा 3 गटांमध्ये विभाजन झाले आहे. सेमिस्टर 2 मध्ये थेअरी सब्जेक्टची नावे सेन्सरी रेग्युलेशन ऑफ फूड, फूड क्वालिटी अनालिसिस, फूड लॉ अँड रेग्युलेशन, फूड क्वालिटी कंट्रोल. प्रॅक्टिकल सब्जेक्टची नावे सेन्सरी रेग्युलेशन ऑफ फूड, फूड क्वालिटी अनालिसिस. ऑन जॉब ट्रेनिंग साठी 15 क्रेडिट पॉईंट या ठिकाणी दिली आहे व त्याचबरोबर प्रत्येक थेअरी सब्जेक्ट एका आठवड्यामध्ये 5 तास शिकवला जाणार असून एका सेमिस्टर साठी प्रत्येक थेअरी सब्जेक्टला 50 तासाचा शिकण्याचा कालावधी दिला आहे. लर्निंग आउटकम फॉर डिप्लोमा प्रोग्राम in food processing to standardize food products through sensory evaluation, to understand the fundamental food quality control procedures, to know about food standards and law. Advanced diploma program in food processing या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. Eligibility for advanced diploma program in food processing is diploma in food processing. Duration is 1 year, credit 120, mode regular, medium English and Marathi. Course content theory and practical. Objective of advanced diploma program in food processing: student will be able to identify and apply food principle to food and nutrition systems, gain knowledge on the properties and composition of different foods. सेमिस्टर 3 मध्ये पुन्हा थेअरी मध्ये 4 सब्जेक्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रॅक्टिकल मध्ये 2 सब्जेक्टची नावे दिलेली आहेत. फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, फूड अडल्टरेशन अँड फूड सेफ्टी, कम्प्युटर ऍप्लिकेशन इन फूड प्रोसेसिंग. हे थेअरी सब्जेक्ट एका सेमिस्टरला प्रत्येकी 50 तासाच्या शिकवण्याच्या कालावधीसाठी यासाठी कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट कम्प्युटर ऍप्लिकेशन इन फूड प्रोसेसिंग, क्वालिटी कंट्रोल अँड अडल्टरेशन व सेमिस्टर 3 मध्येही ऑन जॉब ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये फूड अडल्टरेशन अँड फूड सेफ्टी, कम्प्युटर ऍप्लिकेशन इन फूड प्रोसेसिंग या घटकांवर ही ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येईल. लर्निंग आउटकम advanced diploma program in food processing to know about principle and step involved in new food product development and marketing strategy, demonstrate an understanding of food product development in the food processing industry, apply the principle of assurance, food safety, good manufacturing practices to a food product design, produce element of a hazard analysis critical control point, food safety program that is applicable to the production of new food product development. सेमिस्टर 4 मध्ये सुद्धा थेअरी सब्जेक्ट, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आणि ऑन ट्रेनिंग हे बाकी इतर सेमिस्टर सारखे 3 गटात विभाजन केले आहे. फूड केमिस्ट्री, फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी,
फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट यासारख्या थेरी विषयांचा सेमिस्टर 4 मध्ये समावेश केलेला आहे. फूड केमिस्ट्री अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या 2 विषयांवर प्रॅक्टिकल सब्जेक्ट म्हणून सेमिस्टर 4 मध्ये समावेश केलेला आहे. ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी यासारख्या विषयांवर ट्रेनिंग देण्यात येणार आहे. लर्निंग आउटकम ऍडव्हान्स डिप्लोमा प्रोग्राम in food processing for semester 4 to know the principle and methods involved in the processing of non-perishable foods, to develop skill in the non-perishable food processing equipments, to understand the purpose and principle of food packaging, to understand various property of food packaging material, to select suitable packaging material for different food substances. Assessment will be evidence-based, comprising of the following: certificate in food processing, diploma in food processing, advanced diploma in food processing मध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन थेरी प्रॅक्टिकल परीक्षेच्या आधारावर करण्यात येईल. तसेच शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंबन करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येईल. यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इंस्ट्रक्शनल स्किल, लेसन प्लॅन, डेमॉन्स्ट्रेशन प्लान, record book, daily diary, assessment sheet, progress chart, video recording, attendance and punctuality, viva, practical work, assignment, project यासारख्या प्रणालींचा समावेश करण्यात आला. इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन फॉर ट्रेनिंग पर्पज यामध्ये श्रीमती राधादेवी गोयंका महाविद्यालयाने फूड प्रॉडक्ट जिल्हा बुलढाणा विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग मिळण्याबाबत करार केलेला आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग मध्ये टेक्निकल नॉलेज, प्रोफेशनल स्किल तसेच प्रॅक्टिकल अनुभव विद्यार्थ्यांना करण्यात येईल. करियर अपॉर्च्युनिटीज अकॉर्डिंग टू प्रोग्राम स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्टिफिकेट, डिप्लोमा अँड ऍडव्हान्स डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग प्रोग्राम टू जनरेट ॲडिक्वेट ट्रेन पॉवर टू वर्क इन food processing industry. You can work as a food safety assistant, food processing assistant, food packaging assistant, food processing supervisor, food packaging supervisor, food processing unit head. You can work in government sector like Food Corporation of India, FSI. They can also become an entrepreneur as there is a growing demand for processed food. सेक्टर वाइज अपॉर्च्युनिटी इन फूड प्रोसेसिंग. फूड प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये काही प्रमुख क्षेत्रे या ठिकाणी दिलेली आहेत. डेअरी फूड प्रोसेसिंग, फ्रूट व्हेजिटेबल प्रोसेसिंग, मीट अँड पोल्ट्री प्रोसेसिंग, मरीन प्रॉडक्ट प्रोसेसिंग, कोल्ड चेन या संदर्भातल्या आपण काही अपॉर्च्युनिटीज जाणून घेऊया. डेअरी. भारत देश दुग्ध उत्पादनात जगात अग्रेसर आहे. जवळपास 140 मिलियन दुधाचे उत्पादन भारतात केले जाते. जागतिक दूध उत्पादन मागणी वाढत असल्याने प्रोसेस डेअरी प्रॉडक्टची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण दुग्ध पदार्थ विकसित केलेल्या पदार्थांची पॅकेजिंग करणे, मोठ्या प्रमाणात दुग्ध पदार्थांचे साठवण करणे, अशा प्रकारे दुग्ध प्रक्रिया क्षेत्रात तुम्ही करियर घडवू शकता किंवा नाविन्यपूर्ण व्यवसाय करू शकतात. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, फळे आणि भाज्या प्रक्रिया क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी. भारत देश फळे आणि भाज्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जवळपास 256 मिलियन टन फळे आणि भाज्यांचे भारताद्वारे उत्पादन केले जाते. केळी, पपई, आंबा, पेरू या फळांच्या उत्पादनात भारताचे स्थान जगात अव्वल आहे. तसेच बटाटा, मटर, पत्ताकोबी, फुलकोबी यासारख्या भाज्यांच्या उत्पादनात भारताचा क्रमांक दुसरा आहे. तसेच आधुनिक पीक कापणी आणि शीतगृहांची पायाभूत सुविधा नसल्याने एकंदरीत उत्पादनापैकी 4 ते 15%
फळे आणि भाज्यांचे नुकसान होते. त्याच कारणाने फळ आणि भाज्या उत्पादन क्षेत्रात आपल्याला फळभाजी प्रक्रिया व शीतगृह निर्माण करणे, फळभाज्यांसाठी इनोव्हेटिव्ह पॅकेजिंग विकसित करणे, अशा प्रकारे या सेक्टरमध्ये रोजगार व उद्योग संधी निर्माण होत आहे. मीट अँड पोल्ट्री, मांस आणि पोल्ट्री प्रक्रिया यातील काही संधी आपण जाणून घेऊयात. भारत देश मांस आणि पोल्ट्रीचे जवळपास 5.3 मिलियन टनचे वार्षिक उत्पादन करतो. तसेच आधुनिक प्रक्रिया सुविधा नसल्याने मांस व पोल्ट्री यासारख्या नाशवंत पदार्थांचे भरपूर प्रमाणात नुकसान होते. यावरून असे दिसून येते की स्वच्छ मांस प्रक्रिया केंद्रे, शीतगृहांची वाढती मागणी असल्याने रोजगार व उद्योगांच्या भरपूर संधी या क्षेत्रात निर्माण झालेल्या आहेत. मरीन प्रॉडक्ट्स, सी फूड प्रोसेसिंग, सी फूड प्रक्रिया या संदर्भातील काही संधी. भारताचा मत्स्य उत्पादनात जगात दुसरा क्रमांक आहे. तसेच भारतात जवळपास 9.6 मिलियन टन मत्स्य उत्पादन केले जाते. आधुनिक प्रक्रियेच्या सुविधा व शीतगृहांची कमतरता असल्याने भारतात मोठ्या प्रमाणात सी फूड यासारख्या नाशवंत पदार्थांचे नुकसान होते. त्याचप्रमाणे या क्षेत्रात मत्स्य उत्पादन करणे, मत्स्य प्रक्रिया करणे, इनोव्हेटिव्ह पॅकेजिंग व मत्स्य साठवणुकीसाठी शीतगृहे विकसित करणे, अशा प्रकारे या क्षेत्रात उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आपणास दिसून येतात. कोल्ड चेन या संदर्भातील काही संधी आपण जाणून घेऊया. भारतात प्रतिवर्ष 400 मिलियन टन नाशवंत पदार्थांचे उत्पादन केले जाते. भारतात कृषी मालाचे वार्षिक नुकसान 92,651 करोड, तसेच फळभाज्या, मासे, दूध यासारख्या नाशवंत पदार्थांचे वार्षिक नुकसान 50,763 करोड रुपये इतके आहे. यावरून दिसून येते की नाशवंत पदार्थांसाठी आधुनिक शीतगृहांची निर्मिती करणे व हे सर्व शीतगृह एकमेकास जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात देखील उद्योग व रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण झालेल्या आपणास दिसून येतात. सर्टिफिकेट फूड प्रोसेसिंग यासाठीच्या ऍडमिशनसाठी गुगल लिंक तयार करून ऑनलाईन पद्धतीने सध्या महाविद्यालयात ऍडमिशन सुरू आहे. आपणास लवकरात लवकर आपल्यापर्यंत ही ऍडमिशन लिंक पोहोचवण्यात येईल. ज्या इच्छुक विद्यार्थिनी असतील त्यांनी या लिंकवर आपली ऑनलाईन ऍडमिशन घेऊन आपला प्रवेश आजच नक्की करावा. या ऍडमिशन टोटल ऍडमिशन संख्या जी या प्रोग्राम साठी आहे 30. त्यापैकी ऑलरेडी 8 ऍडमिशन या प्रोग्राम साठी निश्चित झालेले आहेत. धन्यवाद. Good morning, all of you. I am Dr. Rupa Gupta, Assistant Professor Srimati Radha Devi Goenka College for Women, Akola. First of all, I want to give my deepest salutation to Shraddheya Mataji, the founder of RDG College, Honorable President Mr. Dilip Rajji Goenka sir, Honorable Principal Dr. Devendraji Vyas sir. So today here we all are gathered to get the information of innovative practice. That is the Department of Self-Learning as well as certificate course in professional communication skill. तो सबसे पहले हम स्टार्ट करते हैं सेल्फ लर्निंग से. What is self-learning? As we know very well, change is permanent in this universe only. If you want to grow, if you want to develop your personality, you have to always follow the path of change.
अगर आपको लाइफ में बढ़ना है, कुछ कर गुजरना है, तो आपको बदलना ही होगा, क्योंकि इस ब्रह्मांड का एक नियम है जो अपने आप को समय के अनुसार, स्थितियों के अनुसार, स्थान के अनुसार और समाज के अनुसार परिवर्तित करते रहता है, वही इस संसार में कुछ कर गुजरता है। तो अगर आप में भी कुछ कर गुजरने की तमन्ना है, तो यू हैव टू ऑलवेज रेडी to accept the power of change, because the change have the infinite power. So if you want to aware about your infinite power, you have to ready for change. So this is the department of self learning. It is an idea of Honorable Babuji Shri Dilip Rajji Goenka, sorry, उनकी कल्पनाओं की ये प्रतिभूति है। आदरणीय माताजी, आप सभी जानते हैं कि आरटीजी कॉलेज का मिशन क्या है, विमेन एम्पावरमेंट। और माताजी पहले से ही चाहती है कि हमारे यहाँ पढ़ने वाली जो छात्राएं होती है वो आत्मनिर्भर बने और उनके जीवन में जो भी परिवर्तन आते रहते हैं उन परिवर्तनों को स्वीकार करने की क्षमता उनमें निर्माण होनी चाहिए। इसी उद्देश्य को ध्यान में रखते हुए सेल्फ लर्निंग का कोर्स लॉन्च किया जा रहा है। सेल्फ लर्निंग एक ऐसा कोर्स है which is based on self-driven content, like here mentioned self-paced प्लेटफॉर्म, जहां पे सब कुछ आपको ही करना है। वी आर जस्ट मेंटर्स, हम आपको गाइडलाइन प्रोवाइड करेंगे। सो इट इज अ फुल फ्लेज अपॉर्चुनिटी फॉर यू पीपल टू डेवलप योर पर्सनैलिटी, टू प्रेजेंट योरसेल्फ इन फ्रंट, टू प्रेजेंट योरसेल्फ इन फ्रंट ऑफ द यूनिवर्स, so that you will get lot of opportunity in your personal as well as your professional life. So it creates a sound decision making ability. Those who will learn this course, definitely they will become the decision maker. And who will become in this universe successful? Those who are the quick decision maker. If you want to become a quick decision maker, just you have to become self learner. And in this course, definitely we will teach you this aspect of changes. So these are the objectives of self-learning department, to give futuristic education. For example, आज के समय में आप जो कुछ भी सीख रहे हो, ये गारंटी नहीं है कि आज से 5 साल के बाद, 10 साल के बाद, 20 साल के बाद या 50 साल के बाद वही नॉलेज एग्जिस्ट रहे, बिकॉज चेंज इज परमानेंट। तो इस नॉलेज में अपने आप को टिकाने के लिए फ्यूचरिस्टिक एस्पेक्ट इज वेरी एसेंशियल। सेल्फ लर्निंग एक ऐसा प्लेटफॉर्म है जिसमें आप अलग अलग प्रकार की टेक्निक्स को लर्न करते हुए फ्यूचर में होने वाले चेंजेस को कैसे डील करना चाहिए, कैसे मोल्ड करना है, कैसे कोऑर्डिनेट करना है, कैसे आपको अपने आप को एडजस्ट करना है, ये चीज आपको बताई जाएंगी। सो इट इज अ इम्पॉर्टेंट एस्पेक्ट ऑफ दिस कोर्स। इन द सेम मैनर, टू रिकॉग्नाइज द सेल्फ पैशन एंड वर्क ऑन इट, बिकॉज पैशन इज इम्पॉर्टेंट। Unless and until you will not find your passion, you can't do anything in your life. So, how to recognize your passion? तो passion को कैसे recognize करना है? Definitely, you will also learn these things here, because अगर हम passion की बात करते हैं तो जरूरी नहीं हमारा एक ही passion हो. There are multiple passions. Okay, as we heard, multi-dimensional personality, okay, versatile personality. So हमारे मल्टीपल पैशंस हो सकते हैं, उन पैशंस को हम जान सकते हैं, उन पर वर्क कैसे करना है, ये टेक्निक्स भी हम सीख सकते हैं. So this is also for that. In the same manner, to learn and apply the various techniques of self-learning,
After some time I will explain what are the contents of this course, क्योंकि सेल्फ लर्निंग की टेक्निक्स होती है. जब तक आपके पास कोई ट्रिक नहीं होती है, टेक्निक नहीं होती है, तब तक आप लाइफ में कुछ कर नहीं सकते. बिकॉज टूडेज सिनारियो इज नॉट डिपेंड ऑन द कंसेप्ट ऑफ हार्ड वर्किंग, it is also depend on smart working. So how you will become smart, it is a part of self learning. And automatically if you will learn these things, your personality will beautify, you are able to develop your personality. So personality is not related to your physique, it is related to your mental as well as physical aspects. So external and internal criteria are very important. So dear student, these are the objective of this course. Now what is the eligibility for this course? अगर आप इस कोर्स में प्रवेश करना चाहते हो तो you should pass 12th standard. आपका HSC एग्जाम क्लियर होना चाहिए. And those who have completed the age of 18 years, they are able to take admission for this course. And it's open for all female. ये सिर्फ RDGN के लिए नहीं है. अगर RDG के अलावा और गर्ल्स है, कोई विमेन है, 18 साल से ज्यादा उम्र की कोई भी फीमेल इस कोर्स में ले सकता है. इसमें कोई बाइंडिंग नहीं है कि आपका एनरोलमेंट RDG कॉलेज में ही होना चाहिए. अगर आपकी फ्रेंड्स अदर कॉलेजेस के हैं या आपकी सिस्टर है, आपकी मदर है, आपके रिलेटिव्स है, वो भी अगर इस कोर्स के लिए इन्वॉल्व होना चाहते हैं तो दे आर ऑल्सो वेलकम. सो इट इज ओपन फॉर ऑल फीमेल. So what are the contents of this course? इसका syllabus क्या है? So we have created here 5 modules. तो first module है इसका, these are the contents of first module. Know yourself. It is the base of our personality. अगर आप अपनी क्षमताओं को जान जाते हो, अगर आप अपने आप को पहचान पाते हो, अगर आप अपने आप को एक्सेप्ट कर सकते हो, अगर आपको आपकी सेल्फ स्टीम पता है, इफ यू आर एबल टू एनालाइज योरसेल्फ, इफ यू आर एबल टू डू योर ओन फीडबैक, it is a path of success. In the same manner, SWOT analysis point is given. S stand for strength, W stand for weakness, O stand for opportunities, and C stand for challenges. अगर आप लोगों को अपनी स्ट्रेंथ, अपनी वीकनेसेस, लाइफ में मिलने वाली अपॉर्चुनिटीज, क्योंकि अपॉर्चुनिटीज कभी भी अकेले नहीं आती है, जब भी अपॉर्चुनिटीज हमारे सामने आती है तो वो अपने साथ में क्या लाती है? चैलेंजेस. बिकॉज if you are able to face challenges, you will know yourself. आपको आपकी पावर्स पता चल जाएंगी. Because as Swami Vivekananda ji said that all powers are within you, but how it is possible? It is possible on the basis of these, that is know yourself. अगर आप अपने आप को जान सकते हो, अपने आप से सेल्फ टॉक कर सकते हो, अपना एटीट्यूड पॉजिटिव रख सकते हो, सो इट इज फॉर यू. सेल्फ एम्पावरमेंट टेक्निक. हर फीमेल का एक सपना होता है कि मैंने सेल्फ रिलायंट होना चाहिए, आत्मनिर्भर होना चाहिए, लाइफ में कुछ अलग करना चाहिए. मुझे पता है आप सभी की यही आकांक्षाएं हैं. सो ये टेक्निक्स भी आप यहाँ पे सीखेंगे. इसी तरह से morals, values, ethics, manners, etiquettes and sacraments, it is a base of the Indian culture. Now the whole globe know India because of the moral values and ethics and sacraments of India. So it is an important aspect of this module. This is module number 2.
time is important. Time is precious because we can't measure the value of time in money. And that is why procrastination and time management technique is also criteria to develop your personality. So procrastination, time management technique, goal setting. विदाउट गोल हम लाइफ में कुछ भी नहीं कर सकते. आप अपने आप को देखिए, अभी आप सभी फ्रेशर्स हो, आपको लाइफ में क्या करना है? आपका ग्रेजुएशन कंप्लीट करने के बाद आपको क्या करना है? आई थिंक आप में से बहुत से लोगों ने डिसाइड नहीं किया होगा कि हमारे जीवन की दिशा क्या है, हमें लाइफ में क्या करना है. सो गोल सेटिंग के टेक्निक्स आपको बताए जाएंगे यहाँ पे. In the same manner, recognition of passion, because जब आपको आपका पैशन पता होगा तभी तो आप अपने लाइफ के गोल सेट कर पाएंगे. And if you know the goal and the passion of your life, definitely you will become a good leader. And who will dominate in this universe? Those who have the good quality of a good leader. And there is a famous quote, today a reader, tomorrow a leader. So you will also learn these techniques. So self learning आप में कब आएंगी? जब आप में लीडरशिप की क्वालिटी होंगी. अगर हमने ये क्वालिटी है तो obvious है कि it is the spirit of our team. We are able to make a good team. So this is our second module. Module number 3, communication skill. Because without communication, you can't do anything. कम्युनिकेशन आपका बेस है. कम्युनिकेशन के बेसिस पे आपकी पर्सनालिटी पता चलती है कि हाउ यू आर कम्युनिकेटिंग विद अदर वन. इन फ्यू वर्ड्स, व्हाट इज कम्युनिकेशन? When 2 or more than 2 persons are doing conversation with each other, it is a part of communication. There are so many types of communication. There are so many sources of communication. And while doing the communication, so many obstacles and barriers are also come. Then how to deal? Because अगर आपको आपकी professional life बनाना है, तो you should know the basics of communication. And that is why this is the important aspect of self-learning. अगर हमें खुद से कोई चीज सीखना है, आत्मनिर्भर बनना है, तो हमें सामने वाले से कम्युनिकेशन करना होता है. और हमारे कम्युनिकेशन पर 99% हमारा रिजल्ट डिपेंड होता है. Therefore, communication skill is the base of this module. In the same manner, reading skill, because reading करना चाहिए, लेकिन reading करना भी एक स्किल होती है. आप लोग यहाँ सीखेंगे इसके माध्यम से. राइटिंग स्किल, बिकॉज आप प्रोफेशनल लाइफ में जाओगे, आप आपकी वर्किंग लाइफ में जाओगे, बट हाउ टू राइट द नोटिसेस, हाउ टू राइट द एजेंडास, हाउ टू राइट द मिनट्स एंड बिजनेस लेटर्स, that is the important part. So you will also learn these techniques here. Listening skill, because a good listener become a good communicator. तो लिसनिंग स्किल एक इम्पॉर्टेंट एस्पेक्ट है. अगर आपका लिसनिंग स्किल अच्छा होगा तभी आप लाइफ में कुछ कर पाओगे. पब्लिक स्पीकिंग, यस, पब्लिक, आप में से बहुत सारे लोग आई थिंक पब्लिक स्पीकर बनना चाहते हो. तो पब्लिक स्पीकिंग कैसे करना चाहिए, इसकी भी टेक्निक्स बताई जाएंगी. इंटरव्यू स्किल्स, प्रेजेंटेशन स्किल, imitation skill, how to imitate to other person, role playing skill, and group discussion. So these are the contents of module number 3. This is module number 4, and the first part is personality development. Now personality is a part of psychology. So personality, it is related to your internal and external aspects of life.
तो इसमें आपके जेस्चर्स कैसे होने चाहिए, आपके पोस्चर्स कैसे होने चाहिए, आपके फेशियल एक्सप्रेशंस कैसे होने चाहिए। जब हम किसी नए व्यक्ति से मिलते हैं तो हमारा हैंडशेक कैसा होना चाहिए, हमारी बॉडी लैंग्वेज कैसा होना चाहिए, हमारा अपीयरेंस कैसा होना चाहिए, दैट इज अवर फिजिक। So you will also learn these techniques from various expertise जो इस फील्ड में एक्सपर्ट है। Motivation and morale. So in this content you will learn with the stories of a successful people. You will meet with successful people. They will share their experiences, their hidden qualities with you people. So motivation is also important, mindset and behavior. क्योंकि अगर आपको आपके लाइफ में कुछ करना है, हटकर करना है, तो यू हैव टू सेट फर्स्ट ऑफ ऑल योर माइंड। आपका माइंड सेट होता है, आपको आपने सोच के रखा है कि मुझे इस चीज को इस पर्टिकुलर समय तक करना है, दैट इज योर माइंड सेट। अगर आप अपने सबकॉन्शियस माइंड को ऑर्डर दे देते हो कि यू हैव टू डू दिस थिंग्स, डेफिनेटली योर सबकॉन्शियस माइंड विल फॉलो दैट टेक्निक्स। देयरफॉर माइंड सेट is directly related to your behavior, because if you want to mold your behavior you have to work on your mindset. तो mindset भी important aspect है। Anxiety management techniques, आज का जो सिनेरियो है वो कंपटीशन का है, जहां हर क्षण हर पल हमारे लाइफ में अलग अलग प्रकार की समस्याएं आती रहती है। इन समस्याओं का सामना कैसे करना, क्योंकि डर के आगे ही हमेशा जीत होती है। अगर हम डर के बैठ जाएंगे तो हमारी ग्रोथ तो रुक जाएंगी। लाइफ में हमें जो करना है, हमारा जो उद्देश्य है, हमारा जो गोल है, हम उस डेस्टिनेशन तक पहुंच नहीं पाएंगे। तो हाउ यू विल मैनेज दीज थिंग्स? देयरफॉर वी हैव included anxiety management techniques. In the same manner, dear student, mindfulness sessions and yogic practices. अगर लाइफ में आपको सेल्फ रिलायंट बनना है, आत्मनिर्भर बनना है, तो आपका माइंड स्टेबल होना चाहिए। और उसके लिए अगर हम मेडिटेशन करते हैं, ध्यान धारणा करते हैं, माइंडफुलनेस के सेशंस को अटेंड करते हैं, कुछ योगिक प्रैक्टिसेस करते हैं, तो ये हमारे लाइफ में हेल्प करता है। बिकॉज स्टेबिलिटी इज इम्पॉर्टेंट एंड इंटेलिजेंस, that is quotient. So there are three kinds of quotient: intelligent quotient, emotional quotient and spiritual quotient. आज हम दुनिया में जितने सक्सेसफुल लोगों को देख रहे हैं, सिर्फ वो इंटेलिजेंट क्वोशंट के बेसिस पर सक्सेसफुल नहीं होते हैं। आपकी बुद्धि के साथ साथ आपकी जो भावनाएं होती है, आपकी जो आध्यात्मिक उन्नति होती है, तीनों में संतुलन होना बहुत ही जरूरी है। तो आप ये जो एस्पेक्ट्स होते हैं क्वेश्चंस के, इसकी डिटेल स्टडी करोगे और अपना इंट्रोस्पेक्शन कर पाओगे। दैट इज ऑल्सो इम्पोर्टेंट पार्ट। नाउ दिस इज द लास्ट मॉड्यूल ऑफ दिस कोर्स। द इम्पोर्टेंट एस्पेक्ट इज इवेंट मैनेजमेंट। कॉलेज में जितने भी इवेंट्स ऑर्गेनाइज किए जाएंगे, यू कैन एक्टिवली पार्टिसिपेट in that events, you can conduct the program, okay? जितने भी आरडीजी कॉलेज में प्रोग्राम्स लिए जाएंगे, आप उसके एंकरर होंगे, आपको अपॉर्चुनिटी दी जाएंगी, आपको जो भी इवेंट रहेगा उसका मैनेजमेंट कैसे करना चाहिए, यू विल लर्न दिस टेक्निक। और ये आपको आपके प्रैक्टिकल लाइफ में अवश्य ही काम में आएंगी। सो इट इज अ प्रैक्टिकल बेस्ड सेशन, सिर्फ आपको थेरोटिकल नहीं मिलेगा। एक्चुअली योर 80% एक्टिव पार्टिसिपेशन इज एक्सपेक्टेड हियर। एंड वर्कशॉप ऑन करियर गाइडेंस, टाइम टू टाइम हम करियर गाइडेंस पे वर्कशॉप भी ऑर्गेनाइज करेंगे। सो इन दिस वे दीज आर द सिलेबस ऑफ सेल्फ डेवलपमेंट। पेडागोजीज, इसकी टीचिंग मेथोडोलॉजी कैसे होगी? एक्सपीरियंशियल, पार्टिसिपेटरी एंड ब्लेंडेड टीचिंग।
आप आपके अनुभवों के आधार पर, क्योंकि आपको हर एक्टिविटी में आपका एक्टिव पार्टिसिपेशन होगा। जब हमारा किसी प्रोग्राम में शारीरिक मानसिक तौर पर इन्वॉल्वमेंट होता है तो हमें अनुभवों की प्राप्ति होती है, बिकॉज एक्सपीरियंसेस आर द बेस्ट टीचर। व्यक्ति जीवन में सफल बनता है, लेकिन उसमें उसके अनुभवों का योगदान अत्यंत महत्वपूर्ण होता है। इन द सेम मैनर, पार्टिसिपेटरी लर्निंग, एज यू आर सीइंग हियर, जब हम किसी का लेक्चर सुनते हैं तो हमें ओनली 5% समझता है। रीडिंग के थ्रू हम 10% समझ सकते हैं। कोई ऑडियो वीडियो इंस्ट्रूमेंट है उसके थ्रू हमें 20% अंडरस्टैंडिंग आती है। जब कोई डेमोन्स्ट्रेशन देता है तो 30% अंडरस्टैंडिंग आती है। लेकिन जब आप ग्रुप डिस्कशन में इन्वॉल्व होते हैं तो वहां आपके 5 सेंसेस वर्क करते हैं। तो ग्रुप डिस्कशन के थ्रू आपको 50% रिजल्ट मिलता है। एंड प्रैक्टिस बाय डूइंग, और जब आपका स्वयं का इन्वॉल्वमेंट होता है किसी चीज में, आपको 75% रिजल्ट मिलते हैं। सो दिस इज द हार्ट, दिस इज द सेंट्रल पॉइंट ऑफ दिस कोर्स, पार्टिसिपेटरी एक्टिविटीज। आपका पार्टिसिपेशन यहाँ बहुत इंपॉर्टेंट रहेगा और यही हमारा मेन टीचिंग मेथोडोलॉजी वाली है। ब्लेंडेड टीचिंग, आपको ऑनलाइन गाइडलाइन गाइडेंस किया जाएगा और ऑफलाइन कॉलेज में बुलाया जाएगा और लेक्चर्स लिया जाएगा। मींस ऑनलाइन ऑफलाइन लेक्चर्स आर आल्सो इम्पोर्टेंट एस्पेक्ट ऑफ दिस सेल्फ लर्निंग डिपार्टमेंट। नाउ व्हाट आर द आउटकम्स ऑफ दिस कोर्स? स्टूडेंट विल बिकम सेल्फ रिलायंट। अगर आप इस कोर्स को करते हो तो आप आत्मनिर्भर बन पाओगे। देखिए, आपने कोर्स कंटेंट देखिए है कितने प्यारे हैं। तो अगर ये टेक्निक्स आप में आ जाती है तो आप अवश्य ही आत्मनिर्भर बनोगे। स्टूडेंट्स कैन रिकॉग्नाइज देयर पैशन। यस, डेफिनेटली यू कैन रिकॉग्नाइज योर पैशन बिकॉज वी विल ऑल्सो वर्क ऑन अवर पैशंस। बिकॉज जो पैशन होता है हमारे गोल से रिलेटेड होता है, यही हमने एक्सप्लेन किया है। एंड इट विल क्रिएट एम्प्लॉयबिलिटी। और जब आप में ये सब क्वालिटीज होंगी, वर्च्यूज होंगे, तो आप में एम्प्लॉयबिलिटी की क्वालिटी होगी इजीली। ग्रेजुएशन तो कोई भी कंप्लीट कर लेता है, लेकिन आपका यूजी या पीजी कंप्लीट होने के बाद आपने जो स्किल होना चाहिए, एक एक्स्ट्रा क्वालिटी होनी चाहिए, हमारी जो पर्सनालिटी, चार्मिंग पर्सनालिटी होनी चाहिए, वो चीज आप यहाँ अपने आप में पा सकोगे। आप इसमें खुल जाओगे। इफ यू आर ओपन, सी दिस गर्ल, the gestures and the posture of this girl, she is open to accept what open to accept the power of change। अगर आप चेंज को एक्सेप्ट करने की क्षमता रखते हो तो आप दुनिया में कुछ भी कर सकते हो। So student, if you want to enroll here, the course fee is just nominal, that is 500 rupees, and the duration is 3 months, and there are 4 credits are given here. तो अगर आप इस कोर्स के लिए इनरोल होना चाहते हो, रजिस्टर्ड होना चाहते हो, तो ये इसके लिए कोर्स फी है। So these are the positive aspects of self-learning department, self-learning course। मैं आशा करती हूँ आप अपने लाइफ में कुछ अलग करना चाहते हो, अपने पैशन को पहचानना चाहते हो, अपने गोल्स को सेट करना चाहते हो, अपनी पर्सनालिटी को डेवलप करना चाहते हो। सो ये एक ऐसा जरिया है जहां पे आप स्ट्रेस फ्री लर्निंग कर सकते हो। सो दिस इज द इम्पॉर्टेंट एस्पेक्ट ऑफ दिस कोर्स। आप में क्रिटिकल थिंकिंग डेवलप होगी, आप में सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आएंगी, आप में मॉरल्स, वैल्यूज और इथिक्स इनकलकेट हम सभी में है।
लेकिन कहीं ना कहीं हमें ये चीजें दबी हुई है। तो इस कोर्स के माध्यम से आप अपने इन सद्गुणों को, क्वालिटीज को ओपन कर पाओगे। एम्प्लॉयबिलिटी, सेल्फ स्टीम, मल्टीपल पैशंस, सेल्फ कंट्रोलिंग टेक्निक्स, लीडरशिप क्वालिटी, सेल्फ इवैल्यूएशन, एंड you are also able to boost your confidence. So if you want to connect with this course, you have to contact with Dr. Rupa Gupta. This is my WhatsApp number and another is my calling number. So if you really want to join this course, you can contact to me. Thank you, student. Now I am again giving the another presentation. This is second course of this college. So it is also good news for you people. अभी आपने इसके पहले के 2 सेशन किए जिसमें प्रोफेसर शिंगाड़े सर, प्रोफेसर महाजन सर, उन्होंने आपको नेशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, इट इज अ यूजीसी अप्रूव्ड कोर्स, इनके बारे में आपको इंफॉर्मेशन दी है। और इसी का थर्ड पार्ट है जो यूजीसी ने अप्रूव किया है, प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल। तो आपका ज्यादा समय ना लेते हुए हम जल्दी से इसको फिनिश करते हैं। These are the objectives of certificate course professional communication skill to understand the basic elements and the concept of communication. So communication, just I want to quote one example. I know the basic thing, that is to think, to behave, to act. This is the soul of communication. ये हम हमारी प्रैक्टिकल लाइफ में रियलाइज करते हैं कि जो चीजें हम सोचते हैं उसी तरह से हम बिहेव करते हैं और उसी तरह से हम एक्शन लेते हैं। तो कम्युनिकेशन एक ऐसा माध्यम है जिसके थ्रू आप इन क्वालिटीज को लर्न कर पाओगे। The another aspect is to learn various modes of non-verbal communication or criteria of non-verbal communication. In the same manner, to understand various kinds of communication network, क्योंकि जब हम लाइफ में कम्युनिकेशन करते हैं तो नेटवर्क इंपॉर्टेंट पार्ट होता है। अगर हमारे पास नेटवर्किंग नहीं है तो हमारी डेवलपमेंट वहीं पे रुक जाती है। To use ICT devices, ICT based education to gain basic knowledge of computer. So these are the objectives of this certificate course. After completion of this certificate course, you are able to acquaint with the manners of communication and the basic knowledge of computer. Without computer knowledge, आप कुछ भी नहीं कर सकते हो। आज का जो सिनारियो है वो इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी का है। ICT is nothing but information and communication technology. That is why it is also important course for you people. So dear student, these are the bifurcation of professional communication skill course. Actually इसमें 3 मॉड्यूल्स अवेलेबल है। सर्टिफिकेट कोर्स जो 6 मंथ का उसका पीरियड है, अगर आप लोग सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट कर लेते हो तो आप डिप्लोमा कोर्स में प्रवेश ले सकते हो जिसका ड्यूरेशन होगा 1 ईयर, और उसके पश्चात आप एडवांस डिप्लोमा कोर्स कंप्लीट कर सकते हो जिसका ड्यूरेशन होगा 2 इयर्स। So certificate, diploma and advanced diploma course in professional communication skill. Again, this is only for certificate course. इसका ड्यूरेशन होगा 6 मंथ। इसमें आपको 60 आवर्स का टीचिंग मिलेगा,
इन द सेम मैनर इसमें 30 क्रेडिट्स दिए गए हैं. Now, this is the syllabus of professional communication skill. It is also bifurcated in 5 modules. The name of first module is communication. इसमें आप communication क्या होता है, उसका nature क्या होता है, communication के थ्रू आपको कहाँ कहाँ scope मिल सकता है, and what is the importance and purpose of communication. Because without purpose, without importance, without knowing the importance of anything or purpose of anything, you can't do. तो कम्युनिकेशन के थ्रू ये चीजें हमें पता चलती है. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशन कैसे किया जाता है, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन क्या होता है, वर्बल कम्युनिकेशन क्या होता है, ओरल एंड रिटन कम्युनिकेशन क्या होता है, ये चीज आप यहाँ सीखने वाले हो. The second module is non-verbal communication. In this module, you will learn the personal appearances, कि हमारा अटायर कैसा होना चाहिए, हमारी एक्सटर्नल ब्यूटी कैसे होनी चाहिए. You will also learn the tricks of body language, how to improve your body language. क्योंकि जब हम बोलते हैं कि हमारी पर्सनालिटी चार्मिंग होनी चाहिए, अट्रैक्टिव होनी चाहिए, that is depend on your gesture, postures, facial expressions, your eye contacts, etc. Paralanguage and sign language. लाइफ में सक्सेसफुल होना है, लाइफ में कुछ अलग करना है, कुछ हटकर करना है, तो आपको पैरा लैंग्वेज और साइन लैंग्वेज आना चाहिए. मुझे शिव खेरा जी का एक स्टेटमेंट याद आता है. वो हमें, उनका एक फेमस कोट है कि द सक्सेसफुल पीपल डजंट डू डिफरेंट थिंग, दे डू थिंग डिफरेंटली. चीज वही होती है, उसका वो प्रेजेंटेशन अलग ढंग से करते हैं. So you will also learn these things. अगर आपके पास ये टेक्निक्स आती है तो देखिए आप अपने आप को अलग सा फील करेंगे. You will feel confident. You will feel different among your colleagues, among your group, among your team members, among your classmates. In the same manner, tips for improving non-verbal communication. नॉन-वर्बल कम्युनिकेशन को कैसे इंप्रूव करना चाहिए, ये टेक्निक्स भी आप यहाँ सीखने वाले हैं. Now move on another slide. Module number 3, that is communication network. अगर हमारा नेटवर्किंग अच्छा होता है तो आपका आधा काम वहीं पे बन जाता है. That is why communication network is important. So personal communication क्या होता है, internal एक्सटर्नल कम्युनिकेशन क्या होता है, हॉरिजॉन्टल कम्युनिकेशन क्या होता है, वर्बल कम्युनिकेशन दैट इज डाउनवर्ड कम्युनिकेशन, अपवर्ड कम्युनिकेशन, रूमर्स एंड ग्रेपवाइन कम्युनिकेशन क्या होता है. इन चीजों की स्टडी आप यहाँ पर डिटेल में करने वाले हैं. Communicating electronically, because today's scenario is depend on science and technology. टेक्नोलॉजी, आज के युग में जो टेक्नोलॉजी से फेमिलियर रहेगा, उसको डील कर पाएगा, वही कुछ स्पेशल करेगा. अभी आप देखिए कोरोना पीरियड चल रहा है, सो आप सभी टेक्नोलॉजी से फेमिलियर हो तो आप अपने आप में इम्प्रूवमेंट कर पा रहे हो. नई नई जो भी टेक्नोलॉजी आ रही है आप उससे डील कर पा रहे हो. तो यही चीजें आप यहाँ सीखने वाले हैं कि क्या होता है. What is the definition of communicating electronically? What are their types? emails क्या होते हैं, वॉइस मेल्स क्या होते हैं, emails की टेक्निक क्या होती है, क्योंकि अगर हम email टॉपिक ले तो ये वास्ट टॉपिक है. वीडियो कॉन्फ्रेंसिंग क्या होती है, इलेक्ट्रॉनिक न्यूज़लेटर्स क्या होते हैं, ब्रोशर्स क्या होते हैं, स्क्रीन सेवर्स क्या होते हैं, इंट्रानेट क्या होता है, इंटरनेट क्या होता है, सोशल मीडिया प्लेटफॉर्म क्या होता है. आप सभी सोशल मीडिया प्लेटफॉर्म से फैमिलियर हो, लेकिन इसमें एडवांस एप्स भी अवेलेबल है. एंड दिस इज द लास्ट मॉड्यूल ऑफ दिस कोर्स, दैट इज बेसिक नॉलेज ऑफ कंप्यूटर. यहाँ देख पा रहे हैं कि कंप्यूटर की कंसेप्ट क्या होती है,
कंप्यूटर के अलग अलग टाइप्स के होते हैं. व्हाट इज हार्डवेयर, व्हाट इज सॉफ्टवेयर, व्हाट इज डिफरेंस बिटवीन हार्डवेयर एंड सॉफ्टवेयर. तो कंप्यूटर का A to Z नॉलेज आपको यहाँ पे मिलने वाला है. Now, your future is calling to you. जॉब अपॉर्चुनिटीज. अगर आप इस सर्टिफिकेट कोर्स को कंप्लीट करते हो तो आपको किस तरह से, किस फील्ड में अपॉर्चुनिटीज मिल सकती है. यदि आप सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल कंप्लीट करते हो तो आपको क्लर्क की जॉब मिल सकती है. यू विल ऑल्सो हैंडल द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रिसेप्शनिस्ट, असिस्टेंट, अकाउंटेंट, मार्केटिंग रिप्रेजेंटेटिव ऑफिसर. ये अपॉर्चुनिटी ऐसी है कि आप ग्लोब के किसी भी कॉर्नर में जाओ तो ये जॉब्स अवेलेबल होते हैं. So all these things are possible only and only because of communication, and you have to only keep your 6 month. So certificate course के लिए 6 month दिए गए हैं और आप देखिए इससे आपको कितनी सारी अपॉर्चुनिटीज मिल रही है. And if you will complete diploma course in professional communication skill, these opportunities are available for you. Customer support executive, business development executive, finance advisor, public relationship officer, teacher, account manager, accountant, marketing professional, administrative assistant, financial advisor. If you will complete advanced diploma course in professional communication skill, you have these opportunities. Public relationship officer, account manager, marketing professional, writer, administrative assistant, financial advisor. डियर स्टूडेंट, आप सभी क्यूरियस होंगे कि ये जो कम्युनिकेशन स्किल का कोर्स है ये कैसे टीच होगा, कैसे आपको पढ़ाया जाएगा, इसकी टेक्निक्स क्या होंगी. तो इसमें अलग अलग एक्सपर्टीज के केस लेक्चर अरेंज किए जाएंगे, ऑर्गेनाइज किए जाएंगे. आपका प्रैक्टिकल इन्वॉल्वमेंट रहेगा, वीडियोस के थ्रू आपको टीचिंग की जाएंगी, आईसीटी की हेल्प ली जाएंगी, रोल प्लेइंग मेथड होंगी और इवेंट मैनेजमेंट. कॉलेज में होने वाले जितने भी इवेंट्स है उसमें आपका एक्टिवली पार्टिसिपेशन होगा. आप उन प्रोग्राम्स को ऑर्गेनाइज करोगे थ्रू द टेक्निक ऑफ कम्युनिकेशन. जैसे ही आप इन कोर्सेज को कंप्लीट कर लेते हैं तो आपको सर्टिफिकेट इशू किया जाएगा. जैसे कि ये कोर्स NSQF की स्कीम के अंडर में अप्रूव्ड है तो RDG कॉलेज और NSQF के ब्रांड का आपको सर्टिफिकेट प्रोवाइड किया जाएगा. So for more detail, this is my contact number. If you really want to join this course, please note down my WhatsApp number 9975466818. Now this is my another number 8830239840. Dear student, I am from Department of Commerce. अगर आप मुझसे कांटेक्ट करना चाहते हो तो इस मोबाइल नंबर को नोट डाउन कर लीजिए. वी हैव ऑलरेडी मेक अ व्हाट्सएप ग्रुप. जैसे ही आप हमसे कांटेक्ट करते हैं हम आपको व्हाट्सएप ग्रुप में ऐड कर लेंगे. एंड वेरी सून वी आर रेडी टू स्टार्ट दीज कोर्सेज. So thank you so much. Now I hand over the responsibility of vote of thanks Dr. Archana Ambore ma'am. हॅलो स्टुडंट्स, आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये
NSQFच्या तीनही कोर्सेस बद्दल आपण माहिती ऐकली आणि याबरोबरच आजचं हे सत्र आपण इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्या 10:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.